निवडणुकांच्या रणधुमाळीत घटनांची क्रोनॉलॉजी, मतदारांची सायकोलॉजी आणि राजकीय विश्लेषकांची सेफॉलॉजी या तीन गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात। सध्या निवडणुकांच्या रणधुमाळीत महाराष्ट्रातले एक विख्यात निवडणूक विश्लेषक आज कट्ट्यावर आलेत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। क्विक हिल आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर माणके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। संपूर्ण भारत देश निवडणुकांच्या रंगात रंगलेला आहे। एकीकडे राम मंदिर, गॅरंटी, विकास हे मुद्दे आहेत, तर दुसरीकडे संविधान आणि लोकशाही। आणि आता 4 जूनचा दिवस फार दूर राहिलेला नाही। या निवडणुकीतली आकडेवारी, मतांची टक्केवारी ही पब्लिक सेंटिमेंट आणि पब्लिक परसेप्शनवर अवलंबून असेल। या निकालाआधी निकालाच्या आकडेवारीचा शास्त्र सुद्धा अभ्यास करणारे निवडणूक विश्लेषक डॉक्टर सुहास पळशीकर सर आज कट्ट्यावर आलेत। एकीकडे सत्ताधारी पक्षांनी 400 पारचा नारा दिलाय, तर दुसरीकडे विरोधकांनी हा राजकीय अश्वमेधाचा अश्व रोखण्याचा चंग बांधलाय। पण या दोहोंच्या अगदी विरुद्ध मत सुहास पळशीकर सरांचे आहे। त्यांच्या मते या निवडणुकीमध्ये कोणाचीही लाट नाही। त्यांच्या मते ही निवडणूक अगदी नेहमीसारखी आहे। कोणताही एक नेता आणि कोणताही एक मुद्दा या निवडणुकीवर प्रभाव पाडू शकत नाहीत। अशावेळी या निवडणुकीचे वैशिष्ट्य काय, कोणाचं पारडं जड आहे? जर कोणाचीच लाट नसेल तर मतदार राजा कौल कोणाला देणार? मतदान नेमकं कशावर होतंय यासह इतरही प्रश्नांची उत्तरं आपण सुहास पळशीकर सरांकडून जाणून घेऊयात। कट्ट्याला सुरुवात करूया। सर नमस्कार, स्वागत आहे। नमस्कार सर। महाराष्ट्रामध्ये तर किमान 4 टप्पे निवडणुकीचे मतदानाचे पूर्ण झालेत। 5वा आता 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे। आणि म्हणजे निवडणूक अगदीच एकतर्फी होईल असं चित्र असताना अचानक त्यामध्ये रंगत भरल्याचं आपल्याला म्हणजे सगळ्या देशानं पाहिलं किंवा देश पाहतोय। या निवडणुकीच्या बद्दलचं तुमचं ॲनालिसिस तुम्ही सातत्यानं लिहित आहात, पण माझ्याच्या प्रेक्षकांसाठी या निवडणुकीची आत्तापर्यंत जे झाले किंवा ही जी निवडणूक आहे 2024ची, त्याची तुम्हाला काय प्रमुख वैशिष्ट्ये दिसत आहेत? काय या निवडणुकीचं वेगळेपण आहे तुमच्या मते? नमस्कार, तुमच्या या कार्यक्रमाला बोलवलं याबद्दल आभारी आहे। निवडणूक चालू असताना निवडणुकीबद्दल बोलणं हे खूप अवघड असतं। याचं कारण शेवटी 4 जूनला काय होईल आणि आमच्यासारखे निवडणुकीचा अभ्यास करणारे लोक तोंडघशी पडतील का, हा नेहमीच प्रश्न असतो। पण तुम्ही म्हटलात तसं या निवडणुकीची वैशिष्ट्ये काय आहेत? तर पहिलं असं की 2014 आणि 19 या 2 निवडणुकांच्या तुलनेने ज्याला आपण म्हणूयात उत्कंठा किंवा एक्साइटमेंट ही या निवडणुकीमध्ये फार कमी दिसतीये। प्रचार त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तरी निदान मरगळलेल्या स्वरूपात होता असं अनेक जणांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ते या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला पाहता येईल असं मला वाटतं। दुसरं या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच विरोधी पक्ष काय बोलत आहेत त्याला प्रत्युत्तर देण्यामध्ये सत्ताधारी पक्ष हळूहळू गुंतत गेला। म्हणजे सुरुवात अशी झाली की या निवडणुकीत विशेष काय आहे, भाजप जनरली मागच्या एवढ्याच बहुमताने निवडून येईल असं म्हणून सगळ्यांनी या निवडणुकीकडे थोडंसं दुर्लक्ष केलं म्हणा किंवा ती लाईटली घेतली। पण पाहता पाहता आपल्याला असं दिसतं की पंतप्रधान मोदींच्यापासून सगळ्यांनाच विरोधी पक्ष काय म्हणतात याला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आणि त्यामुळे प्रथमच भाजप एका अर्थाने बचावात्मक भूमिकेमध्ये जणू काही गेला आहे आणि इतर विरोधी पक्ष आक्रमक भूमिकेत गेलेत असं एक चित्र या निवडणुकीमध्ये निर्माण झालं। तिसरं या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की 10 वर्षांच्या एकपक्षीय वर्चस्वाच्या अनुभवानंतर आपल्या लोकशाहीच्या एकूण विकासासाठी म्हणून जास्त स्पर्धात्मक राजकारण पाहिजे या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होतीये। कारण तसं जर झालं नाही आणि एका पक्षाची अप्रतिहत सत्ता पुढे चालू राहिली तर ते एकूण लोकशाहीला आणि विरोधी पक्षांच्या स्वतःच्या भवितव्याला मारक राहील याची जाणीव विरोधी पक्षांना या निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून झाली, गेल्या वर्षीपासून झाली। खरं तर हे तिसरं वैशिष्ट्य आहे। नाही, पण म्हणजे या निवडणुकीबद्दल आएगा तो मोदीही हे जे होतं BJPचं आणि एकूण आपल्या भारतीय जनमानसामध्ये, तर आत्ताही आपण जर बघितलं तर विरोधी पक्षांमध्ये म्हणजे ते एकत्र दिसत आहेत, पण त्यामध्ये विस्कळीतपणा आहे। काही वेळेला त्यात विसंगतीही दिसतात। कोण असणार पंतप्रधान पदाचा चेहरा याच्याबद्दल कोणाकडेच उत्तर नाही आहे विरोधी पक्षांपैकी। तरीही ही निवडणूक आता
रंग त्यात येताना दिसतोय, त्याच्या मागे काय कारण आहेत? मला वाटतं त्याच्यामागचं एक कारण आपण नेहमीच असं पाहतो तसं भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्या संदर्भात अतिपरिचयात अवज्ञा असं ज्याला आपण म्हणतो तसं व्हायला लागलेलं आहे की आता हे 10 वर्षे आहेत, त्याच गोष्टी पुन्हा चाललेल्या आहेत आणि त्यामुळे एका अर्थाने लोकांचं जे आकर्षण 2014मध्ये होतं, जो उत्साह आणि विश्वास 2019मध्ये होता, त्या दोन्ही गोष्टी आत्ता कमी झालेल्या आहेत. त्याच्या जोडीला अर्थतज्ञ काही म्हणत असले तरी जमिनीवरचं सत्य हे आहे की बेरोजगारी आहे. जमिनीवरचं सत्य हे आहे की लोकांचं जीवनमान पुरेसं उंचावलेलं नाही आहे किंवा विषमता वाढलेली आहे. त्याला तुम्ही गरिबी नाव द्या, त्याला तुम्ही महागाई नाव द्या, हे जे प्रश्न आहेत की जे विरोधी पक्षांना उठवता आलेले नाही आहेत, पण लोकांच्या मनामध्ये ते आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सत्ताधारी पक्षाबद्दल असलेला जो एक आकर्षणाचा भाग असतो तो या निवडणुकीत कमी झालेला आहे आणि त्यातनं या निवडणुकीमध्ये रंग भरला जायला सुरुवात झाली. म्हणजे असं अजिबात झालेलं नाही की विरोधी पक्षांनी काहीतरी भव्य दिव्य केलं किंवा काही स्मार्ट राजकारण केलं आणि त्याच्यातनं आज आव्हान उभं राहिलं आहे, असं नाही झालेलं. तर एका बाजूला मोदींविषयी असलेला आकर्षण आणि विश्वास आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष आर्थिक अनुभव लोकांचे आणि त्या आर्थिक अनुभवांबद्दल असलेलं त्यांचं असमाधान, या दोन हिंदोळ्यांवरती ही निवडणूक चाललेली आहे. या निवडणुकीमध्ये जो एक महत्त्वाचा भाग जो म्हणजे पहिल्या टप्प्यापासून जो बघायला मिळाला, तो सुरुवातीला मतदानाचं कमी झालेलं प्रमाण. म्हणजे ते काही खूप कमी झालं असं नाही आहे, पण आता असं दिसतंय की ते हळूहळू प्रत्येक टप्प्यागणिक वाढताना दिसतंय. तर मतदानाचं प्रमाण आणि त्याचं यशाशी किंवा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांशी असलेलं नातं, म्हणजे त्यांचं काय नातं आहे आणि ते कसं रिफ्लेक्ट होतं? खरं माहिती आहे ना की मतदानाचं प्रमाण यावेळचं जे आहे ते अचानकपणे एक रहस्यकथा बनलेलं आहे. याचं कारण निवडणूक आयोगाने धडपणे आणि वेळच्या वेळी आकडेवारी घोषित न केल्यामुळे काही गोंधळ झालेत. आता अचानक रोज आपल्याला असं वाचायला मिळतं की नाही, पण मतदानाची आकडेवारी कमी झालेलीच नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पहिल्या फेरीनंतर ज्या बातम्या अचानक आल्या होत्या की मतदानाची टक्केवारी खाली गेली, आता असं येतं की मतदान ठीकठाक होत आहे. आणि दुसरा भाग त्याच्यातला असा आहे की मतदान कमी होणं किंवा जास्त होणं याचा कशाचाच संख्याशास्त्रीयदृष्ट्या निवडणूक निकालांशी आत्तापर्यंत कोणी संबंध जोडून दाखवू शकलेलं नाही. एक असं म्हणतात ना की जर म्हणजे मतदान जे होतं ते एकतर डेव्हलपमेंटल अजेंड्यावर होतं किंवा सिम्पथी वेव्हवर होतं. तर जर म्हणजे किंवा काही वेळेला असं होतं की तुम्हाला एक तर सिम्पथी वेव्ह किंवा अँटी एस्टॅब्लिशमेंट जी काही फिलिंग्ज असतात ती जर व्यक्त व्हायची असतील तर, जसं राजीव गांधींच्या वेळेला मतदान खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं, कारण आधी इंदिरा गांधींच्या वेळेला जेव्हा त्यांची हत्या झाली तेव्हा त्या निवडणुकीमध्ये सिम्पथी वेव्ह होती. राजीव गांधींच्या हत्येनंतरही मोठ्या प्रमाणामध्ये जिथं मतदान शेवटच्या टप्प्यातलं मतदान होतं तिथं मतदान जास्त झालं होतं, कारण ते सिम्पथीचं मतदान होतं. काही वेळेला अँटी इन्कम्बन्सीचा जो काही फटका असतो तर तो म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये मत व्यक्त करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतात आणि तसं मतदान होतं. तर जेव्हा मतदान नॉर्मल आहे तर याचा अर्थ, याचा फायदा साधारणपणानं सत्ताधारी वर्गाला होतो. तर असं जे मानलं जातं तर तसाच अनुभव आहे आपला. नाही, मी म्हटलं तसं की मतदानाची टक्केवारी वाढली म्हणजे काय म्हणूयात त्याला, अँटी इन्कम्बन्सी असेलच असं आपल्याला कुठेही दाखवता येत नाही. मतदानाची टक्केवारी वाढण्याची वेगवेगळी कारणं असतात. 14 साली मतदानाची टक्केवारी वाढली याचं कारण मुख्यतः भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात लोकांना आकर्षित करण्यात यश आलं आणि नॅचरली त्यामुळे त्यांना त्याचा फायदासुद्धा मिळाला. ती मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुकीत थोडीशीच वाढलेली आहे आणि तो जो वाढता आलेख आहे तो आता या वेळेला स्टॅबिलाइज होईल असं दिसतंय. म्हणजे आपल्याकडची मतदानाची टक्केवारी 60% त्याच्या खाली अशी जी राहत होती ती आता 65% आसपास राहणार असं इथून पुढच्या काळात आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळे अगदी खरं उत्तर द्यायचं झालं तर मला असं वाटतं की ह्या वेळच्या मतदानाची टक्केवारी हा थेट निवडणुकीच्या निकालांवरती परिणाम करणारा काही फार मोठा घटक असणार नाही. म्हणजे खरं तर कोणत्याही निवडणुका जेव्हा येतात तेव्हा सगळ्यांना काय होतं याच्याबद्दलचं कुतूहल आहे ते प्रचंड असतं आणि आपल्यासारख्या देशामध्ये तर
म्हणजे ते फारच जास्त आहे. आणि त्यामुळं मग ओपिनियन पोल, सर्वे याच्याबद्दल खूप चर्चा होतात सगळे. बरं, हल्ली असं आहे की इतके ओपिनियन पोल्स आणि इतके सर्वे, हल्ली तर प्रत्येक उमेदवार पण स्वतःचे पोल करून घेत असतो, सर्वे करून घेत असतो. बऱ्याचदा असं होतं की निकाल आणि ते ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल यांच्यामध्ये काही मेळच नसतो. खास करून आत्ता जेव्हा विधानसभेच्या मधल्या काळामध्ये मध्य प्रदेश वगैरेंच्या निवडणुका झाल्या तेव्हा तर म्हणजे बऱ्याच जणांचे अंदाज सपशेल चुकले. असं का होतं? आपल्याकडचे ओपिनियन पोल, सर्वेज हे सत्याच्या जवळ जाणारे, फार एखाद दुसरी एजन्सी असते की ज्यांचे कधी कधी जातात बरोबर. म्हणजे अगदी आपण असं म्हणू शकत नाही की ह्यांचे येतातच बरोबर, यांचे या वेळेला बरोबर येतात म्हणून आपण ह्यांच्याकडे बघावं, पुढच्या वेळेला त्यांचे साफ चुकलेले असतात. तर असं का होतं? खरं सांगू, त्याला एक उत्तर असं आहे की जगभर ओपिनियन पोल हे नेहमीच एक काय म्हणूयात त्याला धाडशी काम असतं आणि ते चुकल्याची उदाहरणं अनेक ठिकाणी आपल्याला नेहमी सापडतात. अगदी अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा आपल्याला ते झालेलं दिसतं. पण हे झालं जनरल उत्तर. आपल्याकडच्या याच्यामध्ये अडचण अशी आहे की ओपिनियन पोल्स कसे होतात, त्याच्यासाठीचा नमुना कसा निवडला जातो, त्यांना कोणते प्रश्न नेमके विचारले जातात, या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात असतात. म्हणजे पोलिंग एजन्सीज ज्या आहेत त्यांनी अशा प्रकारची माहिती जोपर्यंत ते घोषित करत नाहीत तोपर्यंत आपण त्याचे काही मूल्यमापनच करू शकत नाही की यांचा पोल का चुकला, त्यांचा पोल का बरं चुकला, हे करू शकत नाही. त्यातनं आता काय झालेलं आहे की अनेक ओपिनियन पोल्स हे जास्त करून ज्याला आपण म्हणूयात फोनवरती केले जाणारे पोल्स असतात तसे व्हायला लागलेले आहेत. आणि ते केल्यामुळे त्याच्यामधली अनिश्चितता आणि सिलेक्टिव्हिटी या दोन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत. त्यामुळे ओपिनियन पोल्स भारतामध्ये चुकण्याची जी अनेक कारणं आहेत त्यातलं एक कारण हे आहे. दुसरं कारण, ओपिनियन पोल तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा ते दोन प्रकारचे असतात. काही निवडणुकीच्या आधी केलेले असतात, ते चुकणं मी स्वाभाविक समजू शकतो. याचं कारण लोकांचं शेवटच्या 2 दिवसात 3 दिवसात निर्णय घेणारे 1/3 लोक असतात साधारणपणे. आणि हे आम्ही, कारण मी अशा प्रकारचे सर्वेक्षण करणाऱ्या एका यंत्रणेशी संबंधित आहे, लोकनीती नावाच्या. आणि त्यामुळे आमच्या सर्वेक्षणात असं दिसलेलं आहे कायम की तुम्ही मत देण्याचा निर्णय केव्हा घेतलात पक्का, ह्याला उत्तरं जेव्हा देतात लोक तेव्हा शेवटच्या 2-3 दिवसात ते करणारे 3तला 1 माणूस असतो, 1/3. आणि त्यामुळे तुम्ही जर आधी सर्वे घेतला तर तो चुकला हे मी समजू शकतो, शिवाय प्रचाराचा परिणाम होतच असतो. एक्झिट पोल हा जो प्रकार आहे त्याच्यातली अडचण दुसरी असते. ती अशी असते की तुम्हाला त्या दिवशी संध्याकाळी आकडा हवा असतो. आणि भारतासारख्या देशामध्ये दुपारी 4 नंतर कोण मतदानाला येतात हे तुम्हाला माहीत नसताना किंवा माहीत असताना 4 किंवा 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आधारे एक्झिट पोलचे आकडे संध्याकाळी 7 वाजता जाहीर करणं हे मुळातच खूप हिंमतच असायला लागते त्याला. त्याच्याशिवाय होऊ शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की त्याच्यानंतर रांगला लागलेल्या असतात. आपण वर्तमानपत्रात वाचतो की संध्याकाळी 6ला जेव्हा मतदान संपतं तेव्हा जे मतदान केंद्रात असतात त्यांचं पुढे तासभर मतदान चालतं. ते मतदान करून बाहेर पडायच्या आत तुम्ही इकडे एक्झिट पोल जर जाहीर करत असाल 7 वाजता तर स्वाभाविकच त्याच्यामध्ये एक हिस्सा तुमच्या सर्व्हेमध्ये तुम्ही गमावलेला असतो. आणि इतर त्याच्यामध्ये शास्त्रीय प्रश्नही आहेत. आणि म्हणून मी म्हटलं तसं एक्झिट पोल असोत की ओपिनियन पोल असोत, बेसिक गोष्टी जोपर्यंत ती एजन्सी जाहीर करत नाही तोपर्यंत आपण त्याची चर्चाच करू शकत नाही की हे का चुकले असतील. आणि मग शेवटी प्रश्न असा येतो की एक 10% लोक तरी निदान मत आपण कुणाला दिलं ते सांगत नाहीत. आणि ते 10% हे 10% नसतात, ते खूप संख्या होते, कारण तुम्ही ते एक्स्ट्रापोलेट करून टोटल अंदाज सांगत असतात. अशा अनेक अडचणी पोलिंग एजन्सीज पुढे असतात. आणि म्हणून ओपिनियन पोल्स आणि विशेषतः एक्झिट पोल्स याच्यामध्ये बरेच वेळेला गफलती होतात. आत्ता आपण जर महाराष्ट्राचं आत्तापर्यंतचं एकूण वोटिंग आणि महाराष्ट्रात चालू असलेली निवडणूक जर बघितलं तर खूप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या उलथापालथी झालेल्या आहेत. तर या म्हणजे ह्या सगळ्या घटना, ह्या उलथापालथी काय प्रकारे रिफ्लेक्ट प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये मतदानामध्ये करतील असं तुम्हाला वाटतं? या सगळ्या उलथापालथीकडे तुम्ही कसं बघताय? एक तर मतदारांमध्ये असलेला गोंधळ, कारण 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी पक्ष आहेत, ते 2 वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये आहेत. आणि त्यामुळे आघाडी किंवा स्वतंत्रपणे हे पक्ष
याच्यातनं निवड कशी करायची हा मतदारांपुढे असलेला एक गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्रामधला. दुसरं, आपण हे मान्य करत नाही आहे आणि कोणीच राजकारणी हे मान्य करणार नाहीत, पण गेल्या 5-7 वर्षांमध्ये राजकारणाचं जे व्हायचं ते होईल, पण समाजकारणाचं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी जे काही केलेलं आहे त्याच ते इतकं विकृतीकरण झालेलं आहे की त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पूर्वी जातीचा प्रभाव नव्हता असं नाही आहे, पण आता जातीच्या प्रभावाचं स्वरूप हे वैमनस्यांमध्ये, स्पर्धेमध्ये आणि चढाओढीमध्ये व्हायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राची सगळी सामाजिक घडी विस्कटलेली आहे. म्हणजे आम्ही 20-25 वर्षापासून असं म्हणतो आहे राज्यशास्त्राचे विद्यार्थी की मराठा समाज कुणाला मत देतो याची आता शाश्वती उरलेली नाही, कारण तो 2 किंवा 3 पक्षांमध्ये विखुरला गेलेला आहे. आता यावेळेला तो 4 किंवा 5 पक्षांमध्ये विखुरला जाईल. ओबीसी असा काही महाराष्ट्रामध्ये मुळातच राजकीय शक्ती नव्हती, पण मराठा आंदोलनामुळे आता ओबीसी ही एक राजकीय शक्ती, तिला प्रतिरोध म्हणून आपोआप तयार झालेली आहे. त्यामुळे ही जी गुंतागुंत आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणाचं पूर्णपणे चित्र पालटवून टाकणारी गुंतागुंत आहेत. एका बाजूला मोठी पक्षीय स्पर्धा आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक, ज्याला आपण म्हणूयात ते तणाव, हे 2 महाराष्ट्राच्या राजकारणात आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये मध्यवर्ती घटक आहेत. ते विधानसभेच्या वेळेला आणखीन जास्त तीव्र होतील. आपण बघतोय की म्हणजे या निवडणुकीमध्ये भाजपनं विकासाचा मुद्दा गेल्या 10 वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली जे काही देशभरामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या, इन्फ्रा प्रोजेक्ट झाले, इकॉनॉमिक फ्रंटवर अनेक निर्णय घेतले गेले. एकीकडे तो विकासाचा अजेंडा भाजप रेटू पाहत होतं, दुसरीकडे विरोधी पक्षांनी संविधानाचा बचाव आणि जे काही बेरोजगारी वगैरे अशा अनेक मुद्द्यांना घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. तर हे जे मुद्दे आहेत, तर म्हणजे हे मुद्दे आहेत किंवा ज्यांच्या अजेंड्यावरचे हे विषय आहेत, पण प्रत्यक्ष जेव्हा मतदान होतं तेव्हा ह्या मुद्द्यांचा विचार मतदार किती करतो असं तुम्हाला वाटतं? कसं होतं की हे मोठे मुद्दे असतात प्रचारातले, ज्याला आपण म्हणूयात मोठे नेते आणि जाहीरनामे, याच्यामध्ये ते मुद्दे उगाळले जातात. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्या मार्फत मतदारांपर्यंत ते जेव्हा पोचतात तेव्हा त्यांचं रूपांतर खूप स्थानिक मुद्द्यांमध्ये होत असतं. आणि त्यामुळे मतदार जेव्हा विचार करतात किंवा मत देतात तेव्हा ते विकासाच्या मुद्द्याला देतात का मत, तर देतात, पण त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यापुढे असणारा विकास जो असतो तो नेसेसरीली तुमच्या पक्षाच्या डोक्यात जो विकासाचा मुद्दा असतो तोच असेल असं नाही. हे फिल्टरिंग कोणत्याही राजकारणामध्ये होत राहतं. भारतामध्ये ते जास्त मोठ्या प्रमाणावर होतं, कारण मतदारसंघ खूप मोठे आहेत, सभा होतात आणि त्याच्यानंतर प्रचार खालपर्यंत पोचतो लोकांपर्यंत, हे सगळं होत असतं. पण 2-3 गोष्टी नक्की होतात असं मला वाटतं. त्यातली पहिली गोष्ट अशी की आता उदाहरणार्थ तुम्ही म्हणालात की भाजपनी विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवायची असं ठरवली, पण प्रत्यक्षामध्ये भाजपनी ती कशाच्या आधारावरती लढवली असं जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की पुढे विकास होणार आहे या मुद्द्यावरती भाजपचा भर हा जास्त राहिला. म्हणजे स्वप्न किंवा आश्वासनं याच्यावरती भाजपचा भर जास्त राहिला. आणि दुसरीकडे आत्ता अलीकडे वादग्रस्त ठरलेला जो मुद्दा आहे तो म्हणजे भाजपचा जास्त भर वरच्या प्रचाराचा तरी निदान हा मुख्यतः इथल्या हिंदूंचं मुस्लिमांच्या विरोधामध्ये ध्रुवीकरण करण्यावरती राहिला. हे 2 आहेत. ते खाली तुम्ही जर व्हॉट्सॲप मेसेजेस पाहिले, ज्या पद्धतीने यूट्यूबवरती वेगवेगळे क्लिप्स येतात त्या पाहिल्या, तर तुम्हाला असं दिसेल की ते नेमके फिल्टर होतात आणि ते समाजापर्यंत पोचतात. म्हणजे मी मतदार म्हणून जेव्हा त्याच्याकडे पाहतो तेव्हा पुढे मला काहीतरी मिळणार, मग ती मोदी सरकार की गॅरंटी असो, 247 असो किंवा मुसलमानांना विरोध असो, हे माझ्यापर्यंत पोचतं. याच्या उलट तुम्ही जर इंडिया आघाडी आणि तत्सम इतर पक्ष पाहिले तर त्यांचा प्रचार जो आहे तो मुख्यतः संविधान बचाव वगैरे ते बोलत आहेत, पण त्यांचा खरा प्रचार हा 2 मुद्द्यांवरती आधारित राहिलेला आहे. त्यातला एक म्हणजे अधिकारशाही, मोदींची एका ठिकाणी झालेलं अधिकाराचं केंद्रीकरण. तो मुद्दा काही आम जनतेच्या दृष्टीने थेट डाचणारा नसतो, त्यामुळे तो एका अर्थाने सैद्धांतिक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा त्यांचा जो आहे तो अर्थव्यवस्थेचा आहे आणि त्या अर्थव्यवस्थेला जोडून मग त्यांची न्याय वगैरेच्या ज्या काही आश्वासनं असतील ती आहेत. परत ती आश्वासनं दुर्दैवाने काँग्रेसला पोचवताच येत नाहीत लोकांपर्यंत, त्यामुळे ती आश्वासनं काँग्रेसचे 5 न्याय जे आहेत ते आपण सोडून देऊ. पण हे लोकांना क्लिक होऊ शकतं की परिस्थिती वाईट आहे.
म्हणजे लोकांपर्यंत पोचतं ते पोचतं. काँग्रेसची जी पॉझिटिव्ह त्यांच्यामध्ये कल्पना असेल आपण काय देतोय याची, ती लोकांपर्यंत पोचतेच असं नाही. त्याला पक्ष कमी पडतो. म्हणजे एकीकडे पक्ष पुरेसा ताकदवान आहे पण त्याचा प्रचार हा निगेटिव्ह आहे सत्ताधारी असून सुद्धा, आणि दुसरीकडे विरोधी पक्षाकडे पॉझिटिव्ह मुद्दे आहेत पण ते पोचवण्याची कोणतीही कल्पनाशक्ती नाही किंवा यंत्रणा नाही. असं आत्ताच्या राजकारणात आपल्याला दिसतंय. आपण जर गेल्या काही निवडणुका बघितल्या तर म्हणजे अनेकदा आपण असं बघतो की एखादा म्हणजे आता मनोहर जोशी असतील किंवा मधु दंडवते असतील तर यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये खूप काम केलं होतं, पण मग तिथं त्यांचा तो विकासाचा मुद्दा, त्यांनी केलेलं काम वगैरे ह्या चालत नाही. म्हणजे बऱ्याचदा हे असं होतं की म्हणजे विकास वगैरे ज्या मुद्द्यांवर ज्या आधारावर मतदान केलं जावं अशी आपली एरवी अपेक्षा असती तसे मुद्दे चालत नाहीत. आता परवा बच्चू कडू आमच्या कार्यक्रमात आले होते आणि ते म्हणाले की मी जे मुद्दे घेऊन आम लोकांचे प्रश्न घेऊन मी जेव्हा लढतो तेव्हा माझं जे मताधिक्य असतं ते 5-7 हजाराच्याच आसपास असतं, पण जो काहीच करत नाही अशांचं मताधिक्य मात्र लाख 3-3 लाख असं असतं. तर मतदार नेमकं मतदान करताना काय विचार करून मतदान करतो? कसं आहे माहिती आहे ना की लोकशाहीमध्ये आपल्याला हे मान्य केलं पाहिजे की शेवटी भावनिक आवाहन हे निवडणुकीमध्ये फार महत्त्वाचं ठरतं. आणि ते भावनिक आवाहन आणि विकास किंवा विकासाच्या योजना, विकासाची धोरणं यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा टक्कर होते तेव्हा तेव्हा अनेक वेळेला भावनिक आवाहनाला जास्त वाव मिळालेला आपल्याला दिसतो. हे आपल्याला लोकशाहीमध्ये नेहमीच दिसतं. आणि मला असं वाटतं की ती काय म्हणायचं त्याला ते वैशिष्ट्य मान्य करून राजकारण करावं लागतं. आत्ता बरेच जण म्हणजे आत्ताचा जो म्हणजे गेल्या 10 वर्षातली भाजपची सत्ता तर खास करून काँग्रेस किंवा या मंडळींचं अशी एक हे आहे की जसं शायनिंग इंडिया होतं तसं हे होणार वगैरे. तर तुम्हाला वाजपेयींचा कार्यकाळ आणि मोदींचा कार्यकाळ याच्यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या काय फरक जाणवतो? काय दोन्हीमध्ये फरक आहे? काय भाजप कसा बदलला आहे? या भाजपची वैशिष्ट्य काय, आत्ताच्या काँग्रेसची आणि विरोधी पक्षांची वैशिष्ट्य काय? भाजपची वैशिष्ट्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली आहेत. एका बाजूला आपल्याला असं दिसेल की वाजपेयींच्या काळापेक्षा सुद्धा जास्त आग्रहीपणे ज्याला शायनिंग इंडिया असं तुम्ही म्हणालात तशी काहीतरी एक भारताची इमॅजिनेशन, तशा प्रकारच्या भारताची कल्पना, आणि ती अनेक ठिकाणी आपण वाचतो. म्हणजे इतक्या ट्रिलियनची किंवा काय भारतात जगातली 3 नंबरची अर्थव्यवस्था होणं, ह्या प्रकारच्या ज्या कल्पना आहेत की ज्या केवळ श्रीमंतांना नाही तर मध्यमवर्गाला सुद्धा आकर्षित करतात. याचं कारण त्या अमूर्त असतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी भव्य दिव्य आहे असं लोकांना वाटत असतं. आणि त्यामुळे आत्ताचा भाजप जो आहे तो 2004च्या भाजपपेक्षा सुद्धा जास्त ज्याला आपण म्हणूयात अमूर्त पण भव्य कल्पना घेऊन लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. हा एक फरक आहे. दुसरं, वाजपेयींचा भाजप जो होता तो अनेक मर्यादांमुळे का होईना पण सर्वसमावेशक होण्याचा प्रयत्न करत होता, सगळ्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करणारा होता. आणि बाय नेचर स्वभावतः वाजपेयींचं नेतृत्व हे ज्याला आपण अधिकारशाही असं म्हणतो त्याच्या जवळपासही जाणारं नव्हतं. आणि त्याच्या उलट आत्ता आपल्याला असं दिसतं की भाजप अशा परिस्थितीत आहे की त्यांना इतरांची फारशी गरज नाही आहे. निदान आत्ता नाही आहे, 4 जूनला काय होईल ते बघूयात, पण आत्ता नाही आहे त्यांना गरज. आणि भाजपचं नेतृत्व आत्ताचं जे आहे, आणि हे मी एकट्या मोदींबद्दल नाही म्हणत आहे, आत्ताचं भाजपचं नेतृत्व जे आहे ते स्वतःला श्रेष्ठ समजणारं आणि त्यामुळे ज्याला आपण म्हणूयात अधिकारशाहीकडे झुकणारं असं नेतृत्व आहे. आणि हे जे अंतर आहे भाजपमध्ये पडलेलं ते इतकं मोठं आहे की त्यामुळे जणू काही 2004चा भाजप आणि आजचा भाजप हे 2 वेगळे पक्ष वाटावेत इतकं त्याच्यामध्ये अंतर आहे. एक तर भाजपचा ॲक्सेप्टन्स गेल्या 10 वर्षामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढला आणि तो देशभर वाढलेला दिसतो. मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलं की जो फ्लोटिंग वोटर जो असायचा तर तो आता म्हणजे जो पहिल्यांदा ज्यानं भाजपला मतदान केलं होतं तर असाही वर्ग आता मोठ्या प्रमाणामध्ये तो भाजपचा आता मतदार झालेला आहे. म्हणजे लाट नाही असं आपण जे म्हणतो त्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे
की जो मतदार अदरवाईज लाट निर्माण करायचा तो आता स्थिरावला आहे भाजपच्या बाजूनं. आणि त्यामुळं बहुसंख्येनं वर्ग स्थिरावलेला असल्यामुळं ज्या लाटा आपण म्हणतो तशा निर्माण ह्या निवडणुकीमध्ये होताना दिसत नाही आहेत. तर हा भाजपसाठी एक सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे झालेला या निवडणुकीमध्ये. भाजपची मतं 14 ते 19 या दरम्यान वाढली, 5-7%, 7%, 5-6% वाढली. आणि हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला असं दिसतं की आत्ताच्या भारतामध्ये गेल्या 25-30 वर्षांमध्ये इतक्या वेगाने वाढून आपली मतं स्थिरावणारा भाजप हा एकच पक्ष आपल्याला दिसेल. आणि त्या अर्थाने भाजपच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची कमाई आहे की त्यांच्याकडे आज 37% मतदार होते 19 साली. आता त्याच्यातले कितीही तुम्ही मानलं की काही तात्पुरते त्यांच्याकडे आकर्षित झाले, काही मोदींमुळे आकर्षित झाले, असं सगळं मानलं तरी कमी अधिक 3तला 1 मतदार त्यांच्या बाजूने आज आहे. आणि ज्याला आपल्याकडची निवडणुकीची पद्धत आपण म्हणतो फर्स्ट पास द पोस्ट, म्हणजे सगळ्यात जास्त ज्याला मतं मिळतील तो निवडून येतो. हे जर लक्षात ठेवलं तर 40% मतं ही चांगलं बहुमत मिळवण्यासाठी पुरेशी असतात. हे लक्षात ठेवलं तर त्याच्यात तुमच्याकडे ऑलरेडी 30% मतं आहेत. ही भाजपची कमाई आहे. आणि आता भाजपच्या पुढे जे आव्हान आहे ते त्या 30च्या पुढे जाऊन आपला कायमस्वरूपी मतदार हा 35, 36, 37 आणि कदाचित 40% कसा नेता येईल हे त्यांच्या पुढचं आव्हान आहे. आणि त्याला तोंड देणं त्यांना सोपं जातं याचं कारण त्यांची लढाई ही कुठल्याही एका पक्षाशी नाही आहे, तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांशी लढाई आहे. त्यामुळे वेगवेगळ्या रणनीती आखून ते त्या राज्यांमध्ये आपली मतं वाढवू शकतात. आत्ता उदाहरणार्थ केरळ आणि तमिळनाडूमध्ये वाढवण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालला आहे तो पाहिला तर तुम्हाला दिसेल की त्यांना एक्झॅक्टली हे करायचं आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये ईस्ट ज्याला मी म्हणतो तिथे ऑलरेडी त्यांनी ती मतं वाढवलेली आहेत. आता दक्षिणेतल्या राज्यांमध्ये वाढवायची. हे झालं की तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तो सगळीकडे एकासारखीच पुरेशी मतं असणारा एक मोठा पक्ष बनू शकेल. हे त्यांचं धोरण आहे. सर, आता अगदी ओझरता उल्लेख झाला तो म्हणजे बदललेल्या समाजाचा. खरं तर आपण सगळ्या अभिमानाने म्हणतो की आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मात्र तो खरंच पुरोगामी राहिला आहे की नाही हे आपल्याला या निवडणुकांच्या निकालातनं कळू शकेल का? कारण जे पोलरायझेशनबद्दल आपण बोलतोय, ध्रुवीकरणाबद्दल, ते खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय जे आधीच्या निवडणुकांमध्ये नव्हतं दिसलं. तुम्ही हा प्रश्न चुकीच्या माणसाला विचारताय. कारण महाराष्ट्र पुरोगामी आहे वगैरे असं म्हणायची पद्धत आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे का नाही याची चर्चा आपण मराठी लोक कधी फारशी करत नाही. आणि कुणाच्या तुलनेने पुरोगामी म्हणायचं म्हणजे जर दक्षिणेकडे आपण पाहिलं बसवेश्वर किंवा नारायण गुरु यांच्या परंपरा आणि त्या परंपरांच्या आधारे तिथे झालेला विकास वैचारिक हे जर पाहिलं तर महाराष्ट्राची प्रगती उलट्या दिशेने झालेली आहे की इथं मोठा वारसा होता तो घालवून बसलो आपण. म्हणजे शिवाजी महाराज असतील, वारकरी संप्रदाय असेल किंवा आंबेडकर असेल, हे 3 महाराष्ट्राची मानचिन्ह मानता येतील असे वारसे. त्याचं पुढे महाराष्ट्राने गेल्या 100 वर्षात काय केलं असा जर प्रश्न तुम्ही विचारायला लागलात तर मग तुम्हाला असं दिसेल की ठीकच चाललंय जे चाललंय ते. आणि दुसरं तुम्ही म्हणता तसं निवडणुकीच्या निकालांनी नाही मी मूल्यमापन करणार. पण माझं म्हणणं मगाशी मी जे म्हणत होतो त्याप्रमाणे जातीच्या आधारावरती तयार होणारे तणाव, गेल्या वर्षभरामध्ये हिंदू मुस्लिम तणाव जे निर्माण झालेले आहेत ते तणाव, हे जर निवडणुकीच्या आणि एकूण राजकीय स्पर्धेच्या मध्यवर्ती येत असतील तर जरी महाराष्ट्र पूर्वी कधी पुरोगामी असला तरी आता तो पुरोगामी राहिलेला नाही असं म्हणावं लागेल. आणि ते निवडणुकीच्या निकालांवरती म्हणत नाही मी, कारण निवडणुकीचे निकाल काही लागले, उद्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रात बहुमत मिळालं तरी ही वस्तुस्थिती उरतेच की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं राजकारण गेल्या 2 वर्षात झालेलं आहे. ती आपल्याला त्याच्यापासून पळून नाही जाता येणार. सर, तुम्ही आता मतांची टक्केवारी या सगळ्याबद्दल बोलत होतात. विरोधकांनी काही दिवसांपूर्वी असा आरोप केला की उत्तर प्रदेशसारखं राज्य जे लोकसभेच्या सीट्सच्या दृष्टीनं महाराष्ट्रापेक्षा मोठं राज्य आहे, तिकडे 2 टप्प्यात मतदान होतं आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 5 टप्प्यात मतदान केलं जातं. तर हे जे टप्पे आखले जातात आणि ते जास्त असणं हे कोणाच्या दृष्टीनं पोषक असतं, त्याचा मतदानावर काय परिणाम होतो, हे टप्पे आणि टक्के याचं गणित नेमकं काय? तुम्ही हा जो प्रश्न विचारताय ना त्याचं उत्तर खरं तर इलेक्शन कमिशनने द्यायला पाहिजे. कारण साधारणपणे पूर्वापार पद्धत अशी आहे की ज्या राज्यांमधले जे पट्टे किंवा जे विभाग
हे थोडेसे असंतोष असलेले, जिथे काही ना काही कारणांमुळे दंगेधोपे होण्याची शक्यता असेल, अशा ठिकाणी मतदान वेगळ्या वेळेला घ्यायचं, म्हणजे मग पोलीस फोर्स हा तुम्हाला तिथे एकवटता येतो आणि मतदान सुरळीतपणे होईल याची काळजी घेता येते. त्या न्यायाने जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये 5 काय 2 टप्प्यांची सुद्धा गरज नाही आहे, अशी आत्ता महाराष्ट्रातली परिस्थिती निवडणुकीच्या संदर्भात होती असं मला वाटतं. आणि तरी इतके टप्पे महाराष्ट्रामध्ये ठेवले गेले, याचा अर्थ एवढाच झाला की पोलिसांच्या मूव्हमेंटपेक्षा पंतप्रधानांच्या मूव्हमेंटवरती निवडणुकीचे कॅलेंडर ठरलं जातं का, हा जो विरोधी पक्षांचा आक्षेप आहे तो सिरियसली घ्यायला पाहिजे. याचं कारण तुम्ही दक्षिणेचं उदाहरण घ्या की जिथे जिथे पंतप्रधानांना खास करून प्रचार करून आपला प्रभाव पाडायचा होता, तिथे तिथे स्टॅगर्ड किंवा जास्त विलंबित अशा प्रकारचं मतदानाचं कॅलेंडर हे ठरवलं गेलं. याच्या उलट उत्तर प्रदेशमध्ये कदाचित असं निवडणूक आयोगाला वाटत असेल की शांतता आहे, निवडणुका घेणं फार सुरळीत काम आहे आणि त्यामुळे फक्त 2 टप्प्यात त्यांनी निवडणुका ठेवल्या. माझ्यासारखा माणूस असं म्हणेल की त्याचं कारण उत्तर प्रदेश हे भाजपच्या दृष्टीने सुरक्षित राज्य त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे त्यांनी त्याचे पंतप्रधानांच्या कॅलेंडरचा विचार न करता निवडणुका ठेवल्या असतील का, हे प्रश्न आहेत. माझा आरोप नाही आहे, मला प्रश्न पडत आहेत आणि त्याचं उत्तर मला असं वाटतं इलेक्शन कमिशनने द्यायला पाहिजे. सर, तुम्ही आता आपण मगाशी भाजपची जी मतांची टक्केवारी वाढलेली आहे त्याचं विश्लेषण केलं. सध्याच्या निवडणुकीतला सर्वात चर्चेचा मुद्दा जो राहिलेला आहे ते म्हणजे भाजपने दिलेला नारा अब की बार 400 पार. तो अब की बार 400 पार हा त्या मतांच्या वाढलेल्या टक्केवारीच्या आत्मविश्वासाच्या जोरावर दिलेला होता का, आणि तसं असेल मग तोच आता अब की बार 400 पार ही भाजपच्या गळ्यातली हड्डी बनलेली आहे का, ह्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? नाही, पहिलं म्हणजे मी असं म्हणेन की अब की बार 400 पार हे जे आहे ते खुद्द परवा मला वाटतं गृहमंत्री अमित शहासुद्धा कुठेतरी असं म्हणाले, त्याप्रमाणे त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये जोश येण्यासाठी दिलेली एक घोषणा आहे. आणि मला असं वाटतं ते बरोबर आहे. कुठलाही राजकीय पक्ष काही असं म्हणत नाही, काँग्रेस काही असं नाही म्हणत की आपल्याला फक्त 70 जागा हव्यात यावेळेला. तसं त्यांनी ते केलं असावं, हे खरं आहे. प्रॉब्लेम असा झालेला आहे की भाजप आणि माध्यमं यांचं प्रेम प्रकरण हे इतकं विकोपाला गेलेलं आहे की त्यामुळे भाजप जे म्हणतं ते जणू काही उद्या घडणारच आहे असं गृहीत धरून त्याची जाहिरात केली जाते आणि त्यामुळे विनाकारण त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली की अब की बार 400 पार. आणि त्यातनं मागच्या वेळेला मला वाटतं अमित शहा म्हणले होते आम्हाला 300 जागा मिळतील आणि 303 मिळाल्या, त्यामुळे अमित शहा म्हणतात म्हणजे तसं होणारच असं मानून सगळ्यांनी ते 400 पारची चर्चा सुरू केली. बाकी मला त्यांच्या म्हणजे काय गळ्यातली हड्डी तुम्ही म्हणालात तसं काही वाटत नाही, कारण हे चिडवण्याचे मुद्दे असतात. विरोधी पक्ष त्यांना चिडवणार की तुम्हाला कुठे 400 मिळत आहेत वगैरे. पण भाजपच्या दृष्टीने मुख्य मुद्दा हा राहील आणि तिथे खरी गंमत सुरू होते की 38% मतं, 37-38% मतं आणि 300पेक्षा जास्त जागा या परफॉर्मन्सच्या बॅकग्राऊंडवर विरोधी पक्ष विस्कळीत असताना आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा एवढ्या वाढवून ठेवलेल्या असताना त्यांची मतं तेवढीच राहिली किंवा त्यांच्या जागा 5-10 जरी कमी झाल्या तरी त्यांची पंचायत होणार आहे की हे असं कसं झालं, ही त्यांची खरी पंचायत आहे. त्यामुळे ओव्हर एस्टिमेशन हा भाजपचा प्रॉब्लेम नाही आहे ते राखणं आणि ते राखता नाही आलं तर का नाही आलं हा त्यांचा प्रश्न असणार आहे. या निवडणुकीत जे राष्ट्रीय मुद्दे ज्याची चर्चा निवडणुकीच्या पूर्वी होत होतं की 370 असेल, राम मंदिर असेल, हे मुद्दे महाराष्ट्रात तेवढे प्रभावी होताना दिसत नाही आहेत. म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण पुन्हा तिथे झालं की आता वोट जिहाद नावाचा एक नवीन शब्द मागच्या काही दिवसांपासून ऐकायला येतोय. तर महाराष्ट्रात धार्मिक ध्रुवीकरणचे प्रयत्न म्हणजे जातीय ध्रुवीकरण जे झालं आहे त्याच्यामुळे राष्ट्रीय मुद्दे असतील किंवा धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत असं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की तुम्ही जी उदाहरणं देताय त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर एका अर्थाने 370 हा काही फारसा महत्त्वाचा राजकारणात आता विषय राहिलेला नाही. याचं कारण एक तर तो भावनिक होता, दुसरं म्हणजे त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला असल्यामुळे तो एका अर्थाने निकालात निघालेला आहे आणि कोणताच पक्ष असं म्हणत नाही की आम्ही 370 परत आणू आणि त्यामुळे तो मुद्दा बाजूला राहतो. राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने अत्यंत कौशल्याने त्याचा वापर करून घेतलेला आहे
आणि एका टप्प्यावरती आपण राम मंदिर आणणारे किंवा बांधणारे आहोत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी जी भाषणं केली त्याच्यातही त्यांनी हे म्हटलेलं आहे की आता देशाच्या आस्थेचा मुद्दा असलेला राम मंदिराचा प्रश्न सुटलेला आहे. तसंही त्यांनी म्हटलेलं आहे की राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला कोण आले नाहीत बघा. त्यामुळे तो मुद्दा चालू आहे. तो अप्रत्यक्षपणे राजकारणात आहे. आणि आम्ही ज्या सर्वेक्षणाचा मी उल्लेख केला, जे सर्वेक्षण आम्ही केलं होतं त्याच्यात असं निवडणुकीच्या आधीचं त्याच्यात असं दिसलं की मोदी सरकारची तुम्हाला आवडलेली सगळ्यात चांगली कामगिरी कोणती, याच्या उत्तरांमध्ये नंबर 1 वरती राम मंदिर हे होतं. राम मंदिराची निर्मिती हे कारण होतं. म्हणजे ते रजिस्टर करण्यात भाजपला यश आलेलं आहे. आता भाजप त्याच्याबद्दल बोलत नसेल तर ते स्वाभाविक आहे. माझ्या मते त्यांना ते बोलायची गरजच नाही, कारण लोकांना माहिती आहे की यांनी राम मंदिर बांधलं आणि त्या अर्थाने ते मुद्दे आहेत. तुमच्या याच्यामध्ये एकच सेकंड, तुम्ही जे सांगितलं की काय सगळ्यात काय आवडलं त्यात 1 नंबरला राम मंदिर होतं, 2, 3, 4 नंबरला काय होतं? कसं आहे 20-22% म्हणतात राम मंदिर होतं आणि बाकीची उत्तरं विस्कळीत 2-3% वाली आहेत. त्यातल्या त्यात जास्त म्हणजे देशाची प्रतिमा परदेशामध्ये उंचावणं, विकास, त्याच्यानंतर तिसरं त्याला उत्तर दिलेलं आहे त्याच्या खेरीजचं म्हणजे नाही, माझ्या मते हे पहिले 2च फक्त आहेत, बाकी काहीच त्याच्यामध्ये राहत नाही. मग बाकीची सगळी उत्तरं ही किरकोळ राहतात. त्यामुळे मेनली देशाची प्रतिमा आणि विकास ही त्याच्या खालोखाल येणारी सिंगल डिजिटमध्ये ज्याची उत्तरं आहेत. म्हणजे 20% लोक जेव्हा हे सांगतात तेव्हा 3, 4 किंवा 7, 8% लोक ही बाकीची उत्तरं देतात, असं आपल्याला चित्र दिसतं. सॉरी सर, म्हणजे सुरुवातीला आपल्या बोलण्यामध्ये तुम्ही सांगितलं की प्रचाराची सुरुवात आहे ती फार डल झाली पहिल्या टप्प्यापासूनच. तर ह्याचं एक कारण असू शकतं का की भाजपचा 400 पारचा मुद्दा आणि विरोधकांकडे काही मुद्देच नव्हते आणि त्यांनाही असं म्हणजे जसं जनतेला वाटतं किंवा सामान्य माणसांना जसं वाटत होतं तसं विरोधकांना असं वाटत होतं की मोदीच पुन्हा येणार आहेत, मग आपण कशाला प्रयत्न करायचे, हा एक मुद्दा. आणि दुसरं असं की विरोधकांकडे चेहराच नाही आहे, तो एक मुद्दा त्याचा म्हणजे फार मोठं त्याच्यामागचं कारण असू शकतं का? नाही, चेहरा नाही आहे हे कारण नाही आहे. मला असं वाटतं विरोधी पक्षांनी अत्यंत चतुराईने चेहऱ्याचा मुद्दा टाळलेला आहे. याचं कारण संसदीय निवडणुकीमध्ये चेहरा आणणं मध्यवर्ती हे तर चुकीचं आहेच, पण त्याच्याखेरीज केवळ राजकारण म्हणून जरी विचार केला तरी ही वस्तुस्थिती आहे की आज मोदी सगळ्यात जास्त लोकप्रिय नेते आहेत. त्याच्या विरुद्ध तुम्ही दुसरा चेहरा आणला की अननेसेसरीली विनाकारण तुम्ही तुलनेला वाव करून देता आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेता कोण आमचा हे सांगणं शक्य नाही. तिसरं विरोधी पक्ष नेता कोण सांगणं शक्य नाही याचं कारण त्यांच्यात त्याच्याबद्दल एकमत नाही आहे. त्यामुळे ते सांगू शकत नाहीत की आमचा नेता कोण असेल. प्रचाराची सुरुवात डल झाली याचं कारण मला असं वाटतं की तुम्ही म्हटला त्याप्रमाणे विरोधी पक्षांना नक्की काय पिच करायचं, कुठे प्रचार न्यायचा याचा अंदाज नव्हता सुरुवातीच्या काळामध्ये तरी निदान. आणि विरोधी पक्ष म्हणजे मी सरसकट सगळे म्हणतोय, कुठला एकच पक्ष असं नाही. पण दुसरीकडे विरोधी पक्ष हाही अंदाज घेत असणार त्यावेळेला की भाजप प्रचार काय करतोय ते बघूयात. आणि भाजपचा सुरुवातीचा प्रचार तुम्ही म्हणलात तसा या भूमिकेतनं झाला की आपल्याला जनरली जनमत आपल्या बाजूने आहे आणि त्यामुळे मोदी आहेत आणि त्यामुळे प्रचार होईल आणि आपल्याला मतं मिळतील. मग त्यांना हा सेन्स येत गेला असणार की हे पुरेसं नाही, याच्या खेरीज प्रयत्न करायला पाहिजेत. मग आत्ता ज्या अनेक निरीक्षकांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे असं दिसलं साधारणपणे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला की ज्याला नॉर्मल इलेक्शन म्हणतात तशी ही इलेक्शन होती. नॉर्मल इलेक्शन याचा अर्थ काय की कोणाही एका नेत्याच्या जीवावर सरसकट निवडणूक जिंकता येईल याची गॅरंटी नाही, दुसरं कोणतीही एक लाट नाही. मग स्थानिक प्रश्न येतात आणि तिथे भाजपची पंचायत होते. कारण मग स्थानिक प्रश्न किंवा राज्य पातळीवरचे प्रश्न आले की राज्य पातळीवरचे पक्ष महत्त्वाचे ठरतात आणि तिथे भाजप अडकत गेलं असं मला वाटतं. त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे की हे जेव्हा प्रचार करतात म्हणजे तुम्ही म्हणताय तसं किंवा इव्हन सामान्य जनतेलाही वाटतं की स्थानिक किंवा लोकल मुद्दे जास्त महत्त्वाचे असतात, परंतु ह्यांचं मेन टार्गेट काय की आपल्याला पंतप्रधान निवडायचं आहे, त्यामुळे पंतप्रधान निवडायचा हा विचार करून तुम्ही मतदान केलं पाहिजे. तेच सांगतो मी की साधारण एप्रिलच्या सुरुवातीला असं झालं की मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत द्या हा मुद्दा जो आहे त्याचं आकर्षण थोडंसं कमी झालं आणि लोक प्रश्न विचारायला लागले की आमच्या राज्यात हे चाललं आहे, आमच्या गावात हे चाललं आहे, आमच्या जिल्ह्यात हे चाललं आहे, त्याचं काय. हे प्रश्न ज्या क्षणी आले त्या क्षणी विरोधी पक्षांच्या लक्षात आलं की आपल्याला इलेक्शनचा पिच, इलेक्शनची दिशा जी आहे
ती राष्ट्रीय प्रश्न वगैरे ह्या प्रश्नांच्यापेक्षा लोकांचे रोजचे प्रश्न आणि स्थानिक राजकारण, गटबाजी याच्या कॅल्क्युलेशन्सवरती ते नेले पाहिजेत. सर, यालाच धरून एक प्रश्न विचारते की महाराष्ट्राच्या जागा वाटपाचा जर आपण विचार केला तर एक तर ते खूप लांबलं. काही ठिकाणी उमेदवार असे दिले गेलेत की जे लोकांच्या पसंतीचे नाही आहेत, म्हणजे लोकांना माहिती आहे की खासदार म्हणून निवडून येण्याचं यांचं कॅलिबर नाही आहे, पण प्रचार करताना हे सांगितलं जातं की आपल्याला मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे म्हणून तुम्ही मत द्या. अशावेळी पब्लिक परसेप्शन काय असेल? मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचंय म्हणून लोक मतदान करतील की आम्हाला आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीचा उमेदवार, संसदेतला आवाज कोण हवा, या मुद्द्यावर लोक मतदान करतील? आत्ता मला जे दिसतंय त्याप्रमाणे मला असं वाटतंय की साधारणपणे निम्मे लोक हे काय म्हणूयात त्याला, उमेदवार पाहून आणि पक्ष पाहून मत देतात. म्हणजे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे निम्मे लोक असं म्हणणार की उमेदवार कोण आहे माहीत नाही, पण मला ह्या पक्षाला मत द्यायचं आहे. आणि उरलेले निम्मे म्हणतात की आम्हाला उमेदवार पाहून आणि तो काय काम करेल याचा विचार करून मत द्यायचं आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे अजूनही ही वस्तुस्थिती शिल्लक राहते की एक मोठा मतदार वर्ग मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याच्यासाठी तो तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे कुणालाही मत द्यायला तयार आहे. म्हणजे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे त्याला त्यांच्या पक्षातला दुबळा उमेदवार जसा चालतो तसा दुसऱ्या पक्षातला कालपर्यंत त्यांनी ज्याच्यावर टीका केली तो उमेदवारही चालतो, याचं कारण तो मोदींना पंतप्रधान करेल अशी त्यांना आशा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे भारताच्या राजकारणात एक नवीन काहीतरी घडलेली गोष्ट आहे की जी इंदिरा गांधींना सुद्धा जमली नव्हती, की व्यक्तिगत आवाहन जे आहे इंदिरा गांधींचं ते साधारणपणे 70 ते 73, 74 4 वर्षे शिल्लक राहिलं, नंतर त्याला उतरती कळायला लागली. मोदींच्या बाबतीत आपल्याला असं दिसतंय, ते आवडो किंवा न आवडो, ते आवडणारेही लोक आहेत, न आवडणारेही लोक आहेत. 13-14 सालापासून हे जे व्यक्तिगत आकर्षण त्यांच्याविषयीचं निर्माण झालेलं आहे ते 10 वर्ष झाली तरी शिल्लक आहे, संपलेलं नक्कीच नाही आहे. कदाचित ते आता वाढत नाही आहे, ते एका काय म्हणूयात त्याला सॅच्युरेशनच्या पॉईंटला, पीकला आलेलं आहे, पण ते शिल्लक आहे. अजूनही मोदी पंतप्रधान पाहिजेत असं मानून मतदान करणारे लोक जर असतील तर स्वाभाविकच मग उमेदवार कोण आहे याला काही महत्त्व राहत नाही. एक काळ असा होता की स्थिर सरकार, एक पक्षाचं सरकार हा एक निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा असायचा. केलाय की आत्ताही तो केलाय, परंतु आता एक पक्षाचं सरकार असावं की भारतासारख्या देशाला, जो खंडप्राय देशाला आघाडी सरकार हे अधिक चांगलं आहे याच्या संदर्भात आता लोकांमध्ये द्विधा मनस्थिती दिसते. हा एक मुद्दा. दुसरा की पर्यायाचा अभाव, समर्थ पर्यायाचा अभाव, मोदींसमोर कोण याचा मतदानावर किती परिणाम होतो. आणि दुसरा प्रश्न असा की प्रादेशिक पक्षाशी लढताना भाजपाची तुलनेत थोडीशी दमछाक होते, त्याचं कारण काय? नाही, यातला तुमचा मोदींच्या पर्यायाचा जो प्रश्न आहे ना त्याचं उत्तर सगळ्यात सोपं आहे की मोदींना पर्याय नाही याची जाहिरात कोण करतं ते जर बघितलं तर ते का चालतं समाजामध्ये, त्याचा एवढा बोलबाला का होतो याचं उत्तर तुम्हाला कळेल. कारण वर्तमानपत्रांमधले लेख, त्यांचे मथळे, माध्यमांवरची चर्चा सगळी पाहिली की तुम्हाला असं दिसतं, सगळे म्हणतात हो हो बरोबर आहे, पण मोदींना पर्याय काय, कशाला पाहिजे मोदींना पर्याय, निवडणुकीनंतर ठरेल मोदींचा पर्याय. तो आत्ता का सांगायला पाहिजे हा प्रश्न आपण ज्याला म्हणूयात काउंटर क्वेश्चनिंग आहे ते होतच नाही आहे. आणि त्यामुळे मोदींच्या पर्यायाचा मुद्दा तुमचा आहे तो लोकांच्या मनात आहे. पण खरा तुमचा प्रश्न प्रादेशिक पक्षांशी लढताना भाजपची होणारी दमछाक, याचं कारण असं आहे की प्रादेशिक पक्षांची मुळं ही त्या प्रदेशांमध्ये पक्की आहेत. ते चांगले असतील, वाईट असतील, त्यांचे नेते तुम्हाला आवडत असतील, आणि भाजप तिथे नव्याने जातो आहे अनेक राज्यांमध्ये. तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, त्याच्या आधी झारखंड आणि पश्चिम बंगाल या सगळ्या राज्यांमध्ये आधी तिथे ममता बॅनर्जी आहेत, आधी तिथे DMK आहे, आता तिथे भाजप नव्याने जातो आहे. त्यामुळे त्याला नव्याने लोक आपलेसे करणं, एक नवं काय म्हणूयात त्याला मतदारसंघ आपला तयार करणं हे मुश्किल जातं आहे. दुसरं, प्रत्येक राज्यातली काही सामाजिक गणितं असतात ती भाजपला आत्मसात करून त्याच्यामध्ये घुसून आपल्या बाजूला मतदार ओढणं हे अवघड जातं आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचा जो मध्यवर्ती विचार आहे हिंदुत्वाचा, तो पॅन हिंदुत्व जे आहे ते कॅलिब्रेट करून ते थोडंसं
नीट त्याची डागडुजी करून राज्य पातळीवरती लोकांना स्वीकारार्ह कसं होईल हे त्याला बघावं लागतं. म्हणजे राम आणि श्रीराम जन्मभूमी हे मुद्दे मध्य भारतामध्ये ज्या प्रकारे चालतात तसे तमिळनाडूमध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये चालणार नाहीत हे समजून मग तिथल्या परंपरा आपल्याशा करण्याचे प्रयत्न करावे लागतात. तुम्ही जर कर्नाटकात पाहिलं तर त्यांना असं म्हणावं लागलं की लिंगायतांचं आणि बसवेश्वरांचा वारसा हा कसा हिंदू वारसा आहे हे म्हणावं लागतं. ते म्हणण्याची जी काही एक उडी आहे ना वैचारिक, ती मारणं त्यांना अवघड जातं. याचं कारण त्यांची सुरुवात जी झालेली आहे ती एक हिंदू धर्म आहे आणि त्याचा एक काहीतरी आयडेंटिटी आहे याच्यापासून झालेली आहे. म्हणून मग प्रादेशिक पातळीवरती शिरकाव करायला त्यांना व्यावहारिक आणि वैचारिक अशा दोन्ही पातळ्यांवर अडचण होते. सर म्हणजे आपण जर गेल्या काही वर्षांमध्ये भाजपनं जे काही म्हणजे भाजप स्थापन झाला त्यानंतर 2 जागांवरून त्याचा जो विस्तार होत गेला आणि आज त्याचं जे स्वरूप आहे आणि त्यांचं विस्तारत जाणं आणि त्याच वेळेला यांच्या विस्तारापेक्षाही जास्त वेगानं काँग्रेसचं आक्रसत जाणं आहे. तर नेमकी काय कारणं याच्यामध्ये होती असं तुम्हाला वाटतं? म्हणजे हे इतके कसे विस्तारले आणि हे इतके कसे आक्रसले? बहुतेक ते तुमचा कार्यक्रम हे होईल प्रदर्शित होईल तोपर्यंत आलेलं असेल असं मानू. मी आत्ताच लिहिलेलं आहे एक लेख, त्याच्यात हे थोडक्यात म्हटलेलं आहे, ते उत्तर सविस्तर सांगतो तुम्हाला की हे 2 टप्पे आहेत. 2 जागांपासनं 303 जागांपर्यंत भाजप जाणं याच्यामध्ये 2 टप्पे आपल्याला दिसतात. एक साधारणपणे 1991 ते समजा आपण धरूयात की 2014 धरूयात हिशेबासाठी, हा 20 वर्षांचा काळ, तो 20-25 वर्षांचा काळ आहे की ज्या काळामध्ये एका बाजूला रामजन्मभूमी आंदोलन आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचा झालेला मोठा विस्तार समाजाच्या अनेक घटकांमध्ये आणि भारताच्या अनेक भागांमध्ये, हे एक कारण होतं. पण त्याच वेळेला दुसरं कारण त्याच्यामध्ये जे होतं ते असं होतं की एक पोकळी निर्माण होत होती 1990 कारण जनता दलाची वाताहत झाली. हे वेगवेगळे तुकडे झाले जनता दलाचे, म्हणजे रामकृष्ण हेगडे एकीकडे, पासवान दुसरीकडे, लालू प्रसाद तिसरीकडे वगैरे झालं. आणि त्या पार्श्वभूमीवर आघाड्यांचं राजकारण करण्याचं कौशल्य भाजपने दाखवलं की आपल्या एकट्याच्यानी आपल्याला बहुमत मिळणार नाही, अजून तेवढी स्वीकारार्हता आपल्याला नाही आहे, त्यामुळे आघाड्या करायच्या. आणि त्याच्यातून तुम्ही प्रत्येक राज्यात पहा, त्यांनी ज्यांच्याशी आघाड्या केल्या त्यांचा मतदार हा त्यांनी नंतर आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे त्या टप्प्यावरती त्यांचा विस्तार होत गेला. म्हणून 96, 98, 99 निवडणुकांचे निकाल जर पाहिले तर आपल्याला असं दिसतं की यूपीच नाही, उत्तर प्रदेशच नाही, तर एकूणसुद्धा ज्याला OBC मतदार असं म्हणतात त्याच्यातला एक मोठा गट हा भाजपकडे गेलेला आहे. शहरीच नाही तर निमशहरी आणि ग्रामीण भागातला एक मोठा मतदार भाजपकडे गेला आहे. हा विस्ताराचा पहिला टप्पा होता की ज्याच्यातनं ते 20% क्रॉस करू शकले आणि सत्तेवरती सुद्धा एकदा येऊ शकले. मात्र 200च्या वर जागा त्यांना नेता आल्या नाहीत. मग मधली 10 वर्षे ही त्यांची परत एका अर्थाने वनवासामध्ये गेली. पण ती का गेली? म्हणजे हे सगळं असताना त्याचं कारण हेच झालं की मगाशी जो उल्लेख आला होता इंडिया शायनिंगचा, त्याचं कारण हे झालं की त्यांना 2004 साली असं वाटायला लागलं की आता आपण पुरेसे ज्याला म्हणूयात लोकप्रिय झालेलो आहोत आणि त्यामुळे हिंदुत्वापेक्षा आर्थिक मुद्दे रेटून त्याच्या जीवावरती आपण आता इथला मध्यमवर्ग आपलासा करू शकतो. या भूमिकेतनं त्यांनी 2004ची निवडणूक लढवली आणि ती लढवण्यात त्यांची जी चूक झाली की जी नंतर जाहीरपणे प्रमोद महाजनांनी कबुली दिली होती की ही आमची चूक झाली, त्या चुकीमुळे त्यांचं एका अर्थाने जे मिळवलं होतं ते राहिलं. एक लक्षात ठेवा, 2004मध्ये सत्ता गेली पण त्यांचा मतदार कायम राहिला होता आणि जागाही त्यांना चांगल्या मिळाल्या होत्या. मग नेतृत्वाचा प्रसंग आला त्यांच्याकडे वगैरे गोष्टी घडल्या. दुसरा त्यांच्या विस्ताराचा टप्पा हा 13 सालानंतर, म्हणजे मोदींनी सगळा चार्ज किंवा सगळी सूत्र आपल्याकडे घेतली, मला वाटतं काय सप्टेंबर का जून 2013 वगैरे, तेव्हापासनं त्यांच्या विस्ताराचा दुसरा टप्पा सुरू झाला की ज्या टप्प्यावरती एक नवीन रसायन त्यांनी आणलं की ज्याच्यामध्ये हिंदुत्व आणि मोदी असं ते रसायन होतं. आणि तुम्ही म्हणाल की हे 2 वेगळे आहेत का, तर एका अर्थाने ते 2 वेगळे नव्हते घटक, पण मोदींनी मोदी नावाची जी गोष्ट आणली किंवा मोदी नावाचा जो ब्रँड आणला त्याच्यातनं एक नवीन राष्ट्रवाद त्यांनी उभा केला. विकास म्हणजे राष्ट्रवाद आहे, हिंदुत्व म्हणजे राष्ट्रवाद आहे,
ही भूमिका घेऊन मोदींनी 13-14चा प्रचार केला आणि त्याच्यातनं त्यांच्या विस्ताराला गती मिळाली, ज्याचं अनेक अभ्यासकांनी वर्णन हिंदुत्व प्लस असं केलेलं आहे. म्हणजे हिंदुत्व आणि डेव्हलपमेंट ही भूमिका घेऊन 13-14पासून 19पर्यंत त्यांचा विकास झालेला आपल्याला दिसतो. आणि आज ते ह्या टप्प्यावरती आहेत आता, की आता हिंदुत्वाचा तरी किती फायदा होणार आणि हिंदुत्वाचा नव्याने आणखीन किती प्रसार होणार हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे. आणि डेव्हलपमेंटबद्दल बोलायचं झालं तर इथला जो नवमध्यम वर्ग आपण म्हणतो तो आहे, तो सोडला तर बाकी कुणाला त्या डेव्हलपमेंटचे फायदे मिळत नाही आहेत. आता त्यांच्यापुढे जो 2024मध्ये असलेला पेच त्यामुळे आहे तो असा की किती कर्कश हिंदुत्व आणायचं की जेणेकरून 40% किंवा 45% हिंदूंपेक्षा जास्त हिंदू आपल्याला मत देतील, किंवा किती आग्रही आर्थिक विकासाचा मुद्दा आणायचा की जेणेकरून इथला हिंदुत्वाबद्दल फार प्रेम नसलेला पण विकासाचं आकर्षण असलेला वर्ग आपल्याबरोबर येईल. या टप्प्यावर आज भाजप आहे. आता याच्यामध्ये त्याचा दुसरा जो भाग होता तो काँग्रेसचं आक्रसित जाणं, पण त्याच्याकडे येण्यापूर्वी मोदी आणि अमित शहा हे दोघंही त्या अर्थानं दिल्लीचं जे राजकारण आहे, दिल्लीच्या राजकारणाची एक पद्धत आहे, तर हे दोघंजण ही त्या राजकारणापासून वेगळे असलेले आणि त्या सगळ्या वर्तुळाच्या बाहेरचे असे नेते होते. जर हे दोघंही जण त्या वर्तुळाचा भाग असते, जे आपल्याकडं म्हणजे भाजपचेही जे परंपरागत नेते आहेत ते त्या वर्तुळाचा भाग होते, जर हे दोघंजण त्या वर्तुळाचा भाग असते तर त्यांना ज्या पद्धतीनं भाजपचं राजकारण करता आलं आणि भाजपला इतक्या उंचीवर नेता आलं तसं नेता आलं असतं. त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरला असं मला वाटतं की ते त्या व्यवस्थेचा भाग नव्हते, त्यांचे कसलेच हितसंबंध त्या राजकारणामध्ये गुंतलेले नव्हते. पण त्या राजकारणामधले म्हणजे कोणते म्हणताय तुम्ही? जे भाजप जे केंद्राचं दिल्लीमधलं जे राजकारण आहे, तर ते जसं म्हणजे आपण मोठ्या पातळीवर सगळे नेते एकमेकांना सांभाळून राजकारण करतात, म्हणजे अगदी महापालिकेपासून गाव पातळीपासून आपण बघतो की सगळे मिळून मग ते तुझं माझं आपलं असं म्हणूनचं ते राजकारण असतं. त्याला ह्या दोघांनी पूर्णपणानं छेद दिला आणि त्यामुळं त्यांना पक्षासाठी कितीही कठोर निर्णय घ्यायची वेळ आली पक्षाच्या हितासाठी तरी ते कचरले नाहीत आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा त्यांच्या पक्षाला त्यांनी त्या निमित्तानं करून दिला. तर हे म्हणजे असं तुम्हालाही वाटतं का हा एक भाग? आणि दुसरं काँग्रेसचं जे आक्रसलेपण आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे काँग्रेसची पहिली चूक म्हणजे जे शहाबानू प्रकरणापासूनची घसरणीला सुरुवात झाली, तर तुम्हालाही तसं वाटतं का की तिथून सगळं काँग्रेसच्या हातातून सुटत गेलं आणि काँग्रेस आज या अवस्थेला आली? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर ना थोडंसं देताना मला असं वाटतं की कदाचित आपला मतभेद असेल तो अशा अर्थाने की ज्याला तुम्ही म्हणता दिल्ली टाईपचं राजकारण आणि दिल्लीच्या बाहेरचं राजकारण, आणि असं खूप लोकांनी म्हटलेलं आहे. आणि मग मोदी हे डिसरप्टर होते का? जसे अरविंद केजरीवाल एका पातळीवरती डिसरप्टर मानले गेले तसं आहे ती सिस्टीम बदलणारे होते का? हे प्रश्न खूप अट्रॅक्टिव्ह असतात, पण त्याचा अर्थ काय आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. तो असा आहे की एकमेकांना सांभाळून न घेण्याचं म्हणजेच इनटॉलरन्सचं राजकारण नाही का? आणि ते राजकारण करण्यामध्ये जर मोदी आणि अमित शहा हे प्रवीण असतील तर ती खरंच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे का धोक्याची गोष्ट आहे भाजपच्यासाठी सुद्धा आणि देशाच्यासाठी सुद्धा? हे प्रश्न मला असं वाटतं मनात आपल्या यायला पाहिजेत. मला तुम्ही म्हणता ते मान्य आहे, पण मोदींचं राजकारण हे दिल्लीच्या नव्हतं, अहमदाबादच्या आणि गांधीनगरच्याही चौकटीच्या बाहेरचं होतं. कारण त्यांनी जो वाटेत येईल त्याचा काटा काढायचा हे राजकारण गुजरातमध्येही केलं. मुद्दा असा आहे की हे लोकशाही राजकारण आहे का ज्याला महाराष्ट्रामध्ये आपण यशवंत नीती असं म्हणतो आणि बेरजेचं राजकारण म्हणतो की ज्याची टिंगलही केली जाते, त्याची काही एलिमेंट्स ही लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहेत. हा खरा मुद्दा नाही, पण मुद्दा त्यांच्या राजकारणात आहे. पण ज्याच्यामध्ये जर पक्षाचं हित हे सर्वोच्च असेल तर त्यासाठी जेही करायला पाहिजे ते सगळे व्यक्तिगत हितसंबंध बाजूला ठेवून जर ते करून जर फायदे होत असतील आणि त्याच्याच जोरावर तर त्यांनी हा पक्ष इथून इथंपर्यंत आणला. म्हणजे अडवाणी आणि वाजपेयी यांच्या काळातला भाजप वेगळा होता आणि त्यांचं राजकारण वेगळं होतं. हे जरी असलं तरी त्यांना ज्या उंचीवर भाजप आज मोदी घेऊन गेले त्या उंचीवर नेता कधीच आला नव्हता. तर याचा अर्थ या राजकारणाची फळं पक्षाच्या दृष्टीनं जर बघितला तर त्यांनी मिळवून दिली ना. बरोबर आहे.
तिथे मी मान्य करेन तुमचं. मला असं वाटतं की प्रमोद महाजनांसारखं नेतृत्व भाजपमध्ये जर पुढे वाढीला लागलं असतं तर भाजपला हा मार्ग न वापरता सुद्धा मोठं होता आलं असतं. कारण ती कुवत आणि ती दृष्टी ही प्रमोद महाजनांकडे होती. पण त्याचबरोबर प्रमोद महाजनांना आहे ती चौकट कशी वापरायची, ती मोडायची नाही याचंही भान होतं. आता तुम्ही म्हणता तो फायदा भाजपला यांनी नक्की करून दिलेला आहे. पण माझे 2 प्रश्न आहेत. एक, तो जो फायदा करून दिलेला आहे आणि कुठल्याही पक्षाला त्याचा फायदा करून घ्यावंसं वाटणं हे लोकशाहीत स्वाभाविक आहे, त्याची व्यापक किंमत काय आहे हा एक मुद्दा माझा आहे. पण समजा तो तुम्हाला किंवा आणि कुणाला पटला नाही तरीसुद्धा भाजपसाठी मला असं वाटतं की ही आत्ताची ज्याला आपण म्हणूयात सोनेरी युगाची जी कहाणी आहे ती किती काळ पुढे चालू राहणार हा तितकाच पेचप्रसंग आहे. म्हणजे मी केजरीवालांसारखं नाही म्हणत की 25 साली मोदी निवृत्त झाल्यावर काय होईल म्हणून. पण नेमकी जी चूक इंदिरा गांधींनी काँग्रेसच्या बाबतीत केली तीच जास्त गंभीरपणे ह्या जोडगोळींनी भाजपच्या बाबतीत केली आहे का, की त्यांनी इतकं सत्तेचं केंद्रीकरण करून सत्ता भाजपला मिळवून दिली की त्यामुळे नंतरच्या काळात पक्ष चालवणं हे भाजपला मुश्किल होऊन बसेल का असा प्रश्न आहे. म्हणजे आता घटकाभर आपण भाजपच्या बाहेर आहोत आणि एकूण लोकशाहीच्या चौकटीचा विचार करतो हे सोडून देऊ, भाजपचा विचार करूयात आणि तुम्हाला असं दिसेल की एकेका राज्यातले मुख्यमंत्री अचानकपणे बाजूला केले जाणं. इंदिरा गांधींनी एक्झॅक्टली हे केलं होतं. मग ते महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना बाजूला ठेवणं असू देत, शिवराज चव्हाणांना बाजूला ठेवणं असू देत, रमण सिंगांना बाजूला ठेवणं असू देत, मनोहरलाल खट्टरांना अचानकपणे बाजूला करणं असू देत, येडियुरप्पांना आज आत उद्या बाहेर करणं असू देत, सगळी उदाहरणं जर तुम्ही घेतली तर असं दिसेल की पक्ष म्हणून उद्या तुम्हाला नेमकं कुणावरती विसंबून राहता येईल, पक्षात निर्णय कसे घेतले जातील आणि मुळात पक्षाला मतं कोण मिळवून देईल नंतर, हे प्रश्न यशातून, मोदी आणि अमित शहांच्या यशातून निर्माण होणारे प्रश्न आहेत. आणि हे मी मुद्दाम उल्लेख केला इंदिरा गांधींचा याचं कारण तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारताय त्याच्याशी ते संबंधित आहे की काँग्रेसचं नेमकं काय झालं. शहाबानूचा तुम्ही उल्लेख केलात पण खरी गंमत शहाबानूचा काही संबंध नाही असं माझं म्हणणं आहे. मुद्दा असा आहे की राजीव गांधींना मुळात राजकारणात आणणं आणि त्याच्यानंतर अचानकपणे जनरल सेक्रेटरी करणं आणि त्याच्यानंतर अचानकपणे पंतप्रधान करणं याच्यातच काँग्रेसच्या सगळ्या पडझडीची बीजं साचलेली आहेत. हे का करायला लागलं तर त्याचं कारण 70च्या दशकामध्ये इंदिरा गांधींनी पक्ष इतका खलास करून टाकला होता की त्यामुळे 80 साली पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या मदतीला त्यांच्या भोवती जे कोंडाळं असायला लागतं, चांगल्या अर्थाने जी चौकट असावी लागते, चौकडी असावी लागते, ती त्यांच्याकडे उरलेलीच नव्हती. त्यांचा कोणावरच विश्वास नव्हता. ही परिस्थिती जेव्हा तुमची येते तेव्हा तुमचा पक्ष यशस्वी होऊनही संपायची सुरुवात होते आणि ती काँग्रेसच्या बाबतीमध्ये इंदिरा गांधींनी त्यांच्या राजकारणाने केली. ती प्रक्रिया खूप दीर्घकाळ चालते. इंदिरा गांधींच्या बाबतीमध्ये त्यांनी ते 70च्या दशकात सुरू केलं, त्याची फळं 80च्या दशकामध्ये त्यांना भोगावी लागली आणि मग काँग्रेसच्या वाताहतीची सुरुवात झाली. म्हणजे 80चं इंदिरा गांधींचं यश हे कसं फसवं होतं हे जर लक्षात ठेवलं तर मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल की आत्ताचं भाजपचं यश समजा 2019 आणि 24ला जर मिळालं तर ते हे दैदिप्यमान जरी दिसलं तरी ते फसवं असू शकतं भाजपच्या दृष्टीने पुढच्या 25 वर्षांचा विचार केला तर. 2014च्या निवडणुकीत भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा होता. सगळ्या घोटाळ्यांची पार्श्वभूमी त्याला होती. त्या तुलनेत 2019ला बालाकोट आणि हे सगळं पुलवामा हे विषय आले. आता मधल्या काळामध्ये ज्या भ्रष्टाचाराबद्दल विरुद्ध लढा देऊन भाजपाने सत्ता स्थापन केली त्या सगळ्या पतितांना पावन करण्याची सगळी मोहीम सुरू झाली. याचा भाजपाच्या वाढीवर तसा परिणाम झालेला दिसत नाही. तर भ्रष्टाचार हा मुद्दा आता निवडणुकीत किती महत्त्वाचा राहिला आहे असं वाटतंय? कसं म्हणजे ना, भ्रष्टाचार हा तात्कालिक मुद्दा असतो, तो काही निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा ठरत नसतो. एखादं प्रकरण एखाद्या वेळेला गाजतं तेव्हा तो थोडासा होतो. म्हणजे जसं बोफोर्स असं एकेकाळी सगळेजण म्हणत होते तसं होतं. आणि 14 साली भ्रष्टाचार हा मुद्दा महत्त्वाचा झाला. त्याला केवळ भ्रष्टाचाराचे मुद्दे हे कारण नव्हतं, तर त्याला त्याच्या भोवती बाकीची सगळी आरास ही मांडली गेलेली होती. म्हणजे अण्णा हजारे काय ते दिल्लीला जाऊन उपोषणाला बसणं, त्याच्यानंतर रामदेव बाबांसारख्या कॅरेक्टरचं त्याच्यामध्ये प्रवेश होणं,
त्याच्यानंतर किरण बेदी, अरविंद केजरीवाल यांच्यासारखे उपटसुंभ तिथे जाऊन त्यांनी राजकारण सुरू करणं आणि त्याला नंतर संघाने पाठिंबा देणं, या सगळ्या गोष्टी रिट्रोस्पेक्टिव्हली मागणं वळून पाहिल्यानंतर जणू काही ठरवून केल्यासारख्या दिसतील, इतक्या सुरळीतपणे 12-13 साली झालेल्या होत्या. आणि त्यावेळेला भ्रष्टाचाराची प्रकरणं तर होतीच, ती आपल्या राजकारणात नेहमीच असतात, त्यामुळे भ्रष्टाचार राजकारणात तेव्हा नव्हता असं मी अजिबात म्हणत नाही, पण ती प्रकरणं होती. पण व्यवस्था कशी आतनं पोखरलेली असते त्याचं उदाहरण म्हणजे न झालेल्या भ्रष्टाचाराचे काल्पनिक आकडेसुद्धा कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरलनी सांगितले, असा तो काळ होता. आणि त्यामुळे एक माहोल तयार होत असतो एकेका मोमेंटला, एकेका टप्प्यावरती, तसा तो झाला होता. आणि UPA सरकार पडण्यासाठीच्या अनेक कारणांमध्ये मग ते एक ज्याला आपण म्हणूयात वरचं सगळ्यात रंगीबेरंगी अट्रॅक्टिव्ह दिसणारं सोपं कारण होतं. त्याच्यानंतर भ्रष्टाचार झाला नाही का मला माहिती नाही, पण झाला असं म्हणतात. मग तो का गाजत नाही? जसं निर्भया प्रकरण हे त्यावेळेला एक कॅटॅलिस्ट म्हणून झालं असं म्हटलं जातं, पण त्याच्यानंतर जेव्हा शेकडो किंवा 20-25च्या पेक्षा जास्त बायकांची इज्जत लुटली जाते आणि तिचा व्हिडिओ तयार केला जातो, तेव्हा देशामध्ये कुठेच असंतोष निर्माण होत नाही. ही काय भानगड आहे? तर त्याचं कारण मला असं वाटतं की त्या मोमेंटला कोण कोणत्या गोष्टी पुढे रेटतं याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आणि पुन्हा एकदा तुमच्यात बसून अशी तुमच्यावर टीका करणं बरोबर नाही, पण 12-13 साली भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि निर्भया प्रकरण माध्यमांनी कसं उचलून धरलं होतं, वाढवलं होतं आणि चांगल्या अर्थाने निर्भया प्रकरण पेटवलं होतं, त्याची तुम्ही आत्ताच्या प्रज्वल प्रकरणाशी जर तुलना केली तर मला असं वाटतं की याचं उत्तर कळेल की कोणत्या क्षणी कोणते मुद्दे पेटतात आणि का पेटत नाहीत. याला आंतरिक कारणांच्या इतकीच वातावरणातल्या इतर घटकांची कारणं असतात. मला एक भारतीय मतदारासंबंधीचा प्रश्न विचार आहे की भारतीय मतदार आणि बाहेरच्या देशातले मतदार ह्याच्यामध्ये कसा फरक तुम्हाला दिसतो? खरं म्हणजे नाही फरक दिसत. भारतीय मतदार हा परदेशातल्या कुठल्याही इतर देशांमधल्या मतदारांसारखाच जागृत असतो किंवा जागृत नसतो. अमेरिकन मतदार हा आपल्या मतदारांच्यापेक्षा जास्त राजकीयदृष्ट्या अडाणी असू शकतो, असतो सुद्धा अनेक वेळेला. दुसरं म्हणजे आपले मतदार जाती धर्माच्या आधारे मतं देतात वगैरे म्हणून आपण खूप तक्रार करत असतो, पण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आयडेंटिटीजच्या आधारे आणि त्या आयडेंटिटीजच्या आवाहनांना भुलून मतदान करणं हे युरोपात काय आणि अमेरिकेत काय सरसकट घडत असतं. तिसरं, भारतातल्या मतदानाच्या बाबतीत उलट जास्त उत्साही आहे. म्हणजे आपल्या मतदानाच्या आकडेवारीबद्दल खूप लोक म्हणतात आपल्याकडची मतदानाची आकडेवारी कमी आहे वगैरे, पण 60% हे रोबस्ट मतदान आहे, चांगलं निरोगी मतदान आहे. अमेरिकेमध्ये ते मतदान दरवेळेला होतंच याची शाश्वती नसते, त्यामुळे मतदानाची आकडेवारीसुद्धा आपल्याकडची भरपूर आहे असं मला वाटतं. आणि रॅशनॅलिटी जी असते ना, ती मतदाराच्या रॅशनॅलिटीमध्ये त्याचा धर्म, त्याची जात या गोष्टी येतच असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे असं म्हणून नाही चालणार की मग म्हणून आपला मतदार रॅशनल नसतो. राहिला मुद्दा फ्रीबीज नावाची जी गोष्ट बोलली जाते त्याच्याबद्दलचा, तेही पुन्हा चुकीच्या पद्धतीने मांडला गेलेला मुद्दा आहे असं मला वाटतं. कारण मतदानाच्या आधी मतदान करणाऱ्या किंवा निवडून आल्यानंतर सगळ्या बायकांना आम्ही साड्या देऊ असं म्हणणं ही ज्याला आपण म्हणूयात फ्रीबीजची चुकीची कल्पना आहे. पण मतदानानंतर किंवा मतदानाच्या वेळेला एखाद्या पक्षाने असं म्हणणं की आम्ही तुम्हाला नंतर घरासाठी कर्ज देऊ किंवा आम्ही तुम्हाला मोफत औषधोपचार देऊ इतक्या लाखापर्यंत वगैरे, हे मला असं वाटतं की ह्याला फ्रीबीज म्हणून चालणार नाही. या सरकारी योजनांच्या बद्दलच्या वेगवेगळ्या पक्षांच्या कल्पना आहेत आणि त्यांची चर्चा ही त्यांच्या गुणवत्तेवर व्हायला पाहिजे. त्यामुळे ही फ्रीबीज हा शब्दच आपण खरं तर काढून टाकला पाहिजे चर्चेतनं. काही फ्रीबीज वगैरे नसतात. मग शेवटचा तळ त्याच्यातला राहिला तो म्हणजे ज्याचे पुरावे नसतात अशा घटना, की पैसे वाटले जातात का आणि लोक पैशावरती मतदान करतात का, त्याचे कुणाकडेच काही पुरावे नसल्यामुळे मला असं वाटतं की त्याची पद्धतशीर चर्चा करणं हे फार अवघड आहे.
सर आत्ता खरं तर ही निवडणूक ही सामान्य निवडणूक आहे, वेगळं असं काही लाट नाही वगैरे असं तुम्ही सांगितलं. गेल्या 15-17 वर्षातल्या जर निवडणुका पाहिल्या तर 2009, 14, 19 आणि आत्ता ह्या निवडणुकांमधली अशी कुठली निवडणूक आहे का जी खूप वेगळ्या पद्धतीने लढली गेली होती, आणि या वर्षीच्या निवडणुकीचा विचार केला तर महाराष्ट्रापुरती ही सामान्यपेक्षा वेगळी निवडणूक आहे असं म्हणता येईल का? कारण इतके पक्ष, इतके सिम्बॉल्स जे की आधी कधी म्हणजे मला वाटत नाही की अशा पद्धतीने महाराष्ट्रात निवडणूक लढली गेली. तर म्हणजे आधीच्या निवडणुका आणि आत्ताची निवडणूक. पहिला तुमचा प्रश्न जर अखिल भारतीय संदर्भात असेल तर 14 सालची निवडणूक हे त्याचं उदाहरण आहे. वेगळी निवडणूक गेल्या कित्येक वर्षात मधली, किंवा जास्त टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर राज्यशास्त्रामध्ये क्रिटिकल इलेक्शन असं म्हणतात, की ज्या इलेक्शनमुळे पक्षांमधले एकमेकांचे संबंध किंवा पार्टी सिस्टीम आणि कोणत्या पक्षाला कोण मतदान करतं याच्याबद्दलची गणितं मोठ्या प्रमाणावर बदलतात. त्याला क्रिटिकल इलेक्शन असं म्हणतात. 67ची इलेक्शन ही त्या अर्थाने क्रिटिकल होती. 89 सालची इलेक्शन ही त्या अर्थाने क्रिटिकल होती. त्याच्यानंतर जे झालं ते त्याचं कंटिन्युएशन होतं, त्यात काही विशेष क्रिटिकल नव्हतं. तसंच 14 सालची इलेक्शन ही क्रिटिकल होती. याचं कारण पूर्ण पार्टी सिस्टीमनी एक नवीन कलाटणी घेतली आणि मतदार कोणाकडे जाणार याची गणितं सगळी उद्ध्वस्त झाली आणि नवीन गणितं अस्तित्वात आली. बाकीच्या इलेक्शन्स ह्या तशा नव्हत्या. 2004, 2009 सत्तांतर होणं हे क्रिटिकल इलेक्शनचं वैशिष्ट्य नाही आहे आणि त्यामुळे ते सोडून द्या तुम्ही. महाराष्ट्रात तुम्ही म्हणाल तर तरीही मी म्हणेन महाराष्ट्रातली इलेक्शन नॉर्मल आहे. किंबहुना त्यामुळेच ती नॉर्मल आहे की गट असणं, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसणं, सर्व प्रकारच्या अनिश्चितता असणं हे नॉर्मल इलेक्शनचं एक वैशिष्ट्य असतं. तुम्ही जर 14 सालची आकडेवारी काढली तर तुम्हाला असं दिसेल की कितीतरी लोकांनी 43% का 40% लोकांनी प्रचारसुद्धा सुरू व्हायच्या आधी कुणाला मत द्यायचं हे नक्की केलेलं होतं. त्या अर्थाने ती नॉर्मल नव्हती, कारण हे आधीच ठरलेलं आहे. तुम्ही काय किती लोक आपटलं तरी काही फरक पडणार नव्हता. आता महाराष्ट्रात असं झालेलं आहे की प्रत्येक नेत्याला जंग पछाडून आपल्या मतदारांच्या मागे लागायला लागतं आणि म्हणायला लागतं की आम्हाला मतं द्या. हे नॉर्मल इलेक्शनचं वैशिष्ट्य आहे. कारण इलेक्शन याचा अर्थ नुसता चॉईस असा नाही आहे, तर तुम्ही हा जो एक क्लास तयार केलेला आहे पॉलिटिशियन नावाचा, त्याला गुडघ्यावर आणणं आणि त्याला आम्हाला का मत द्या हे परत परत येऊन सांगायला लावणं, गावोगाव फिरून सांगायला लावणं. नाहीतर दिंडोरीला पंतप्रधानांची सभा होते याचा अर्थ काय? ती नॉर्मल इलेक्शन आहे म्हणून ती होते. या निवडणुकीची जर आपण तुलना करायची म्हटली तर कोणत्या निवडणुकीशी तुम्ही आत्तापर्यंतच्या साधारण तसं साधर्म्यानं आहे असं वाटतं? आयडियली मला जर विचारलं तुम्ही तर मी असं म्हणेन की आत्ताच्या निवडणुकीची तुलना जर करायची झाली तर ती 2004-09च्या निवडणुकांशी करता येईल. दोन्ही निवडणुकांशी वेगवेगळ्या कारणांनी. एक आपण इंडिया शायनिंगची तर चर्चा ऑलरेडी केलेलीच आहे, त्या अर्थाने 2004चा संदर्भ येतो आणि 2009चा या अर्थाने येतो की जरी तोच पक्ष निवडून आला तरी नवीन कुणाकडेच काही म्हणायला नसतं. UPS निवडून आलं 2009मध्ये, पण ते काही वेगळ्या कारणांनी निवडून आलं का तर नाही. म्हणजे 2009चा निकाल जो आहे त्याचं वैशिष्ट्य हे आहे खरं तर की तो निकाल असा का लागला ह्याच्याबद्दलचं गूढ कुणालाच उलगडलेलं नाही आहे अजूनही. आणि त्या अर्थाने मला वाटतं तेव्हाच हे म्हणले ना अडवाणी की हा एक नाही आहे, 28 वेगवेगळे निकाल लागलेले आहेत, की फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे. की आंध्रात का निकाल असा लागला तर आंध्रात अमुक झालं म्हणून लागला, महाराष्ट्रात का झाला तर महाराष्ट्रात हे असं झालं, इतके पक्ष होते, फाटाफूट झाली म्हणून लागला. मग कर्नाटकात का झाला तर कर्नाटकात तिथलं सरकार लोकप्रिय होतं म्हणून त्यांनाच परत मतं मिळाली असं तुम्ही म्हणाल. पण पूर्वी कर्नाटकात कायमचा परंपरा अशी आहे की विधानसभेत ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्याला लोकसभेत मिळत नाही. त्यामुळे सगळी ही त्या त्या राज्याची एक्सप्लेनेशन्स तुम्हाला द्यायला लागतात. या अर्थाने म्हणता येईल मागे जुनं जाऊन जे आपल्या अनेक श्रोत्यांना प्रेक्षकांना माहितीही नसेल कदाचित, अशी ऐतिहासिक उदाहरणं द्यायची झाली तर हे 62चं उदाहरण देता येईल की नेहरूंचा जनरली कंटाळा आलेला होता लोकांना, पण आता नेहरू आहेत लोकप्रिय म्हणून ते निवडून आले होते. काँग्रेस यंत्रणा गाळाटलेली होती, काँग्रेसमध्ये काही दम राहिलेला नव्हता, ते 5 वर्ष धकून गेलं. 67मध्ये काँग्रेस ढपली आणि खाली बसली. त्या अर्थाने जुनं उदाहरण द्यायचं झालं तर 62चं देता येईल. या निवडणुकांमध्ये म्हणजे निवडणूक चिन्ह हा जो प्रकार आहे
आता असं आहे की चिन्हांची गरज यासाठी भासली कारण ज्या वेळेला आपल्याकडे निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेला मोठ्या प्रमाणात मोठी लोकसंख्या ही साक्षर नव्हती आणि त्यामुळं त्यांना कळावं म्हणून चिन्ह आली. आता आपल्याकडं साक्षरतेचं प्रमाण एवढं आहे तरीही निवडणूक चिन्हांचं महत्त्व जे आहे ते जसं वाटतं तेवढंच ते आहे. म्हणजे सर्वेमध्ये वगैरे याच्याबद्दल काही येतं आलं आहे की चिन्ह किती महत्त्वाची आहेत. यावेळेला महाराष्ट्रामध्ये चिन्हांची फार उलटफेर झालेला आहे. मला वाटतं सर्व्हेमध्ये त्याच्याबद्दल थेट काही येत नाही. याचं कारण आम्ही तरी निदान जी सर्वेक्षणं करतो त्याच्यामध्ये चिन्ह देत असतो आणि लोकांना सांगतो की तुम्ही यातल्या कोणाला मत द्याल ते सांगा. आणि त्यामुळे चिन्ह हे मध्यवर्ती आहे. ते तुम्ही म्हणलात तसा साक्षरतेशी नुसता संबंध नाही आहे, तो एका अर्थाने आयडेंटिटीचा मुद्दा आहे की मला ज्या पक्षाला किंवा कुणाला मत द्यायचं आहे त्याचं चिन्ह डोक्यात ठेवून मी तिथे जातो. XYZ त्याचं सगळं नाव मी वाचतोच असं नाही. मला वाटतं तमिळनाडूतलं हे उदाहरण आहे की एकाच मतदारसंघात अनेक पनीर सेल्वम हे तिथे उभे राहिलेले आहेत. त्यामुळे त्याचा साक्षरतेशी संबंध नाही आहे. आपला पनीर सेल्वम कोणता हे कळण्यासाठी चिन्हच लागणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये तेच झालं की अनेक तटकरे उभे राहिले इत्यादी. आणि त्यामुळे पण पॉलिटिकली मला असं वाटतं की चिन्ह हे पॉलिटिकल आयडेंटिटीचा भाग बनतं त्या राजकीय पक्षाच्या आणि म्हणून ते महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच चिन्हाबद्दलचे वाद जेव्हा होतात तेव्हा ते न्याय्यदृष्टीने सोडवले जायला पाहिजेत. म्हणजेच ज्या चिन्हाबद्दल वाद होईल ते फ्रीज केलं जायला पाहिजे. हा जास्त हेल्दी लोकशाही संकेत आहे जो आपल्या निवडणूक आयोगाने मगाशी तुम्ही म्हणत होता त्याप्रमाणे याच्यापूर्वी मोडलेला आहे, पण यावेळेला ब्लेटंटली थेटपणे मोडून टाकलेला आहे. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणता तुमचा पक्ष खरा आहे आणि मी म्हणतो माझा पक्ष खरा आहे तर त्याची टेस्ट ही पुढच्या निवडणुकीत लागत असते. त्यामुळे चिन्ह देताना मागच्या निवडणुकीतल्या निकालाच्या आधारे तुम्हाला घेऊन टाका हे चिन्ह असं म्हणणं हे फेअर पॉलिटिक्समध्ये बसत नाही. आणि ज्या यंत्रणेकडे फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याचं काम आहे त्या यंत्रणेने हे करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रात त्यातनं खूप गोंधळ यावेळेला झालेले असू शकतात कारण तुम्ही मी आपण सगळे ड्रॉइंग रूममध्ये चर्चा करणारे लोक जरी असलो तरी मतदारांना वीटभट्टीवरच्या मजुराला अमुक पक्ष फुटला आणि आता त्याला घड्याळाच्या ऐवजी काय तुतारी आहे किंवा धनुष्यबाणाच्या ऐवजी मशाल आहे इथपर्यंतची सगळी पॉलिटिकल इन्फॉर्मेशन ही पोचतेच असं नाही. पोचू शकते, तो असतो असं नाही माझं म्हणणं, त्याच्यापर्यंत ती पोचू शकते, पण त्याचं जीवनच अशा प्रकारचं आहे की त्याच्यापर्यंत हे पोचून त्याला निर्णय घेणं अवघड असतं. अशा वेळेला अन्याय्य निर्णय घेतले जाणं हे माझ्या मते चुकीचे संकेत आहेत. सर ह्याला जोडून प्रश्न आहे, तुम्ही वीटभट्टीच्या मजुराचं उदाहरण दिलं. जेव्हापासून निवडणुका सुरू झाल्यात असंच सर्वसामान्यांशी चर्चा करताना प्रश्न विचारला जातो की रिक्षावाल्याला विचारतो मी की बाबा तुझं काय मत आहे, किंवा ज्यांच्याकडे शॉपिंग करतो त्या दुकानवाल्याला विचारतो इथे कोणाची हवा आहे. तर अनेकांचं मत असं असतं अरे कोणालाही मत दिलं तरी नंतर ते त्यांच्यामध्ये जाऊनच सामील होणार आहे. तर हा जो काय मतप्रवाह तयार होतो आहे हा लोकशाहीसाठी किती घातक आहेत. कारण अनेक जण आता म्हणतात की मतं देऊन पण काय फायदा नाही, कारण ह्याला दिल्यानंतर तो पुन्हा ह्याच्यातच जाणार आहे, ह्याच्या विरोधात मत दिलं तर तो पुन्हा इकडेच येणार आहे. तर ह्याकडे तुम्ही कसं बघता? कसं माहिती आहे ना, ते श्लोक आहे ना तो सर्वदेव केशवम प्रति गच्छति, तसं महाराष्ट्रातल्या मतदारांचं झालेलं आहे की कुणालाही मत दिलं तरी शेवटी ते कुणाच्या पायाशी जाऊन बसणारे आपल्याला माहिती आहे. पण तो गमतीचा भाग सोडून द्या. मला असं वाटतं की मतदार अनेक वेळेला गप्पा मारताना दोन विधानं करत असतो. एक म्हणजे कुणालाही मत दिल्याने काय फरक पडणार आहे, आणि दुसरं तुम्ही म्हणलात ते आत्ताचं की कुणालाही मत दिलं तरी हे इकडून तिकडे जातीलच. ही दोन्ही मला वाटतं ज्याला इव्हेसिव्ह म्हणजे उत्तर टाळण्याच्या युक्त्या असतात या, की कशाला सांगायचं आपलं मत, अशा भावनेतून अनेक वेळेला मतदार ते टाळत असतो. ही शक्यतासुद्धा जास्त आहे. सिनिसिझम अर्थातच या फाटाफुटींमुळे आलेला आहे. फाटाफुटी होणं, कोणीही कोणाबरोबर जाणं, याच्यातून मतदारांमध्ये एक प्रकारची राजकारणाबद्दलची तुच्छतेची भावना येते, पण ती छोट्या गटामध्ये येते. त्याचा ओव्हरऑल लोकांच्या एकूण मतांशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही. या निवडणुकीमध्ये म्हणजे तुम्ही जे सर्वे केलेत ते मी बघितलेले आहेत. तुम्हाला साधारण चित्र काय दिसतंय या निवडणुकीत? तुम्ही शेवटी त्या प्रश्नावर आलातच.
नाही, आम्ही जो म्हणजे मी लोकनीती या संशोधकांच्या गटाबरोबर काम केलेलं आहे आणि ती काही व्यावसायिक सर्व्हे करणारी संघटना नाही आहे. त्यांनी 1 एप्रिलच्या आधी केलेलं हे सर्वेक्षण होतं, तुम्ही ज्याचा उल्लेख करताय ते. त्याच्यामध्ये आम्हाला जे दिसलं ते असं की भाजपची मतं किंचित वाढणार आणि काँग्रेसची मतंही किंचित वाढणार असं चित्र होतं. आता याची संगती जर लावायची असेल तर याचा अर्थ असा की अनेक छोटे पक्ष जे आहेत त्यांची मतं कदाचित कमी होतील असा त्याचा अर्थ आहे. आम्ही त्याचं जागांमध्ये रूपांतर केलंच नव्हतं. याचं कारण असं की इतक्या आधी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे जागांची चर्चा करणं हे आम्हाला असं वाटलं की अयोग्य ठरेल. पण आम्ही त्याच्यावरनं व्यापक निष्कर्ष जो काढला होता तो असा काढला होता की भाजपला, ज्याला नॅचरल कोर्समध्ये आघाडी म्हणतो आपण सुरुवातीच्या टप्प्यावरती, तशी आहे. पण आमच्या सर्वेक्षणातली बाकीची सगळी उत्तरं असं दाखवत होती की ज्याच्यातनं वॉर्निंग बेल्स होत्या त्या, की प्रश्न विचारला की तुम्हाला कोणता प्रश्न महत्त्वाचा वाटतो, महागाई, सरकारची कोणती कामगिरी सगळ्यात तुम्हाला असमाधानकारक वाटते, बेरोजगारी, म्हणजे आर्थिक प्रश्न असा आपण ज्याला व्यापक अर्थाने म्हणू ते आर्थिक प्रश्न हे लोकांच्या दृष्टीने निगेटिव्ह होते भाजपची कामगिरी. त्यामुळे एका बाजूला भाजपची आर्थिक कामगिरी निगेटिव्ह, पण दुसऱ्या बाजूला भाजपला तरीसुद्धा 1 एप्रिल या दिवशी आघाडी होती आणि तिला चाप लावेल असा प्रतिस्पर्धी त्यावेळेला तरी उभा राहत नव्हता, अशी त्यावेळची परिस्थिती होती. आणि तेव्हा मी जे म्हणत होतो ते असं म्हणत होतो की याचा अर्थ असा की भाजपच्या 10-20 जागा कमी होऊ शकतात किंवा 10-20 जागा वाढू शकतात. आता आज त्याला 1.5 महिना होऊन गेलेला आहे आणि त्या 1.5 महिन्यामध्ये रिपोर्ट्स जे येतात ते कॉन्फ्लिक्टिंग आहेत, उलटसुलट रिपोर्ट्स येत असतात. त्यामुळे मला माहीत नाही की कोणत्या रिपोर्ट्सवरती आधारित आपण अंदाज व्यक्त करावेत. पण ज्या प्रकारचा प्रचार झाला, ज्या प्रकारे लोकांचे प्रतिसाद त्या प्रचारांना मिळत गेले त्याच्या आधारे, आणि त्यामुळे याचा सर्वेक्षणाशी काही संबंध नाही आहे, आत्ता मी बोलतो त्याच्याशी, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता भाजपला उत्तरोत्तर आहे त्या जागा राखणं हे अवघड होईल असं चित्र आजच्या टप्प्यावरती उभं राहिलेलं आहे. त्या किती कमी होतील हे ॲब्सोल्युटली अनिश्चित असतं. याचं कारण गळती लागल्यावरती ती जास्त लागू शकते किंवा ज्या प्रकारची ताकद आणि राजकीय कौशल्य भाजपकडे आहे ते लक्षात घेतात ती गळती रोखणं हेही भाजपला शक्य झालेलं असू शकतं. त्यामुळे भाजपच्या 15-20 जागा कमी होतील का 50 कमी होतील हे आत्ता सांगणं माझ्या दृष्टीने फार दुरापास्त आहे. सर, मगाशी बोलताना तुम्ही 2009च्या निवडणुकीचा उल्लेख केलात की जेव्हा त्याच्याबद्दल अडवाणींनी असं म्हटलं होतं की वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यानंतरच्या ज्या निवडणुका आहेत 2014 असेल, 19 असेल, साधारण देशभर वरपासून खालपर्यंत साधारण साऊथ जर सोडला तर साधारण एकसारख्या पद्धतीनं विचार करून मतदान झाल्याचं आपल्याला, साऊथ आणि ईस्ट असं जर सोडलं तर बाकी आपल्याला दिसतं. या निवडणुकीमध्ये 2009 सारखंच चित्र बघायला मिळू शकतं का 14 आणि 19 सारखं चित्र बघायला मिळू शकतं? काय तुमचा काय एक राजकीय अभ्यासक, निवडणुकीचे विश्लेषक म्हणून अंदाज आहे? नाही, मला असं दिसतं की आत्ता तरी निदान 2014 किंवा 19च्या सारखी एक्साइटमेंट वातावरणामध्ये किंवा खुद्द भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांमध्येही नाही. आणि त्यामुळे 14 आणि 19 सारखं जर चित्र दिसायचं झालं तर जे व्हायला लागेल, उदाहरणार्थ भाजपच्या जागा आणखीन वाढणं, ते आत्ताच्या घडीला अवघड दिसतंय. प्रयत्न त्यांचा डेफिनेटली तो राहील, पण ते अवघड दिसतंय आणि म्हणून मी त्याची तुलना 14 आणि 19शी करायचं टाळतोय, बाकी काही नाही. नाही, माझा प्रश्न असा आहे की वरपासून म्हणजे अगदी उत्तरेपासून खाली कर्नाटकपर्यंत म्हणजे जे साधारण विचार, मतदानाच्या मागचा विचार जो होता तो एकसारखा होता, तर तुम्हाला तसाच तो या खेपेला दिसतो आहे का? जसं 2009मध्ये वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या प्रकारचं मतदान झालं तसं काही घडेल असं तुम्हाला? मला असं वाटतं ती शक्यता जास्त आहे की वेगवेगळ्या कारणांनी ठिकठिकाणी वेगवेगळे निष्कर्ष लोक काढतील आणि निर्णयाला वेगवेगळे येतील. ते निर्णय एवढं सगळं करूनही एका दिशेने जाऊ शकतात. पण उदाहरणार्थ तमिळनाडू किंवा केरळमध्ये ज्या कारणांनी मतदान होईल त्याच्या तुलनेने उदाहरणार्थ गुजरात किंवा महाराष्ट्रामध्ये होणारं मतदानाच्या पाठीमागची एकूण कारण परंपरा ही वेगळी असेल, फॅक्टर्स वेगळे असतील. आणि त्याचं कारण स्ट्रक्चरलसुद्धा आहे की तिथे भाजप नव्याने प्रवेश करतो आहे.
आणि त्यामुळे तिथे भाजपची टक्केवारी मतांची वाढणं हे आत्ता मला असं वाटतं अपेक्षित आहे. याच्या उलट गुजरातसारखं उदाहरण तुम्ही जर घेतलं तर तिथे भरघोस मतं मिळून सतत निवडून येणारा पक्ष जो आहे त्याला आता मतं कमी होण्याची शक्यताही जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की भाजप शिवसेनेचे उमेदवार हे सरसकट 50% जास्त मतं मिळवून अनेक ठिकाणी निवडून आले होते. आता या वेळेला महाराष्ट्रामध्ये तसं होण्याची शक्यता कमी आहे आणि त्याला स्थानिक कारण आहेत, पक्षांची फाटाफूट हे त्याला असणारं कारण आहे. तिसरं क्रिटिकल स्टेट या वेळेला मला वाटतं की उत्तर प्रदेश हे असणार आहे की जिथे 60पेक्षा जास्त जागा मागच्या वेळेला होत्या. भाजपची साधारणपणे स्ट्रेंथ 96-98 त्यांनी जी ताकद मिळवली आहे उत्तर प्रदेशात ती लक्षात घेतली तर 45 ते 50 ही त्यांची ताकद आहे आणि ती अनरिअलिस्टिकली वाढलेली आहे गेल्या निवडणुकीमध्ये. तर ती अनरिअलिस्टिकली वाढलेली असल्यामुळे परत मागे येते का हे भाजपच्या दृष्टीने सगळ्यात चिंतेची आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे राज्यांच्या भाषेत जर तुम्ही म्हणाल तर कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल अशी 5 राज्य आहेत की ज्या 5 राज्यांमध्ये काय घडतं याच्यावरती मोठे आकडे बदलणार आहेत. त्याच्याखेरीज राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये होऊन काय होणार आहे तर 2-4 जागा कमी झाल्या तर होतील जर झाल्या तर. आणि त्यामुळे मी त्यांना नाट्यपूर्ण राज्य काही म्हणत नाही आत्ता या क्षणी. आता अगदी शेवटचा आपण असं बघतो की बऱ्याचदा खूप काहीतरी विषय असतात महत्त्वाचे आणि त्याच्यामुळं असं वातावरण बनतं की असं वाटतं की अरे हेच या निवडणुकीचे हे जे मुद्दे आहे ह्याच मुद्द्यांवर निवडणूक लढली जाणार. 19च्या आधी मधल्या म्हणजे त्या सगळ्या इलेक्शनच्या वेळेला शेतकरी आंदोलनं, असंतोष आणि याचा परिणाम निवडणुकींमध्ये मोठ्या प्रमाणात होईल असं अशा धारणा, अपेक्षा विश्लेषकही मांडत होते. विरोधी पक्षांनाही तसं वाटत होतं. अनेकदा आपल्याला असं दिसतं की हे वरवर जे विषय खूप चर्चिले जातात त्यांचा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये परिणाम शून्य होतो किंवा काहीच होत नाही किंवा फारच अल्प होतो. तर असं का होतं? म्हणजे ज्या विषयांची खूप चर्चा काही वेळेला होती ते विषय प्रत्यक्ष मतपेटीमध्ये का दिसत नाहीत? चर्चा करणारे लोक आणि सामान्य लोक हे पूर्णपणे 2 वेगळ्या काय म्हणूयात त्याला राजकीय पातळ्यांवरती जर वावरत असले तर तसं होतं. तुम्ही आत्ता म्हणलात तसं 19 साली सगळी चर्चा अशी होती की आता चिमटा बसणार आणि नंतर प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. मग सगळेजण म्हणायला लागले की हे पुलवामामुळे झालं. पुलवामामुळे फरक पडला हे खरं आहे, पण आम्ही पुलवामाच्या आधी केलेल्या सर्वेक्षणातही हे दिसत होतं की लोक भाजपलाच मत देणार आहेत आणि लोकांनी तो निर्णय 19 सालच्या जानेवारीमध्ये घेतलेला होता. याचा अर्थ असा झाला की ही जी सगळी चर्चा चाललेली होती ती चर्चा आणि लोकमत याच्यामध्ये कुठेतरी तफावत होती आणि ती तफावत असणं हे आपली सगळी विश्लेषणं चुकण्याचं एक कारण असतं. मग ते माझंही विश्लेषण असेल. मी हे जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा मी काही पत्रकारांच्या प्रमाणे भारतभर फिरलेलो नसतो. त्यामुळे मी वर्तमानपत्र वाचतो, मला आवडणारी 2-4 चॅनल्स पाहतो आणि मला आवडणाऱ्या 2-4 लोकांचे यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहतो. त्यातनं माझं मत जर मी तयार केलं आणि त्यांचं आणि लोकांचं मत याच्यात तफावत असेल तर ते विश्लेषण चुकू शकतं. म्हणून मग मी काय करतो आहे, मी जास्तीत जास्त सर्वेक्षणातनं काय सिग्नल्स मिळत आहेत ते बघण्याचा प्रयत्न करतो आहे आणि माझी मतं किंवा माझ्यासारख्या इतर लोकांची मतं जी आहेत ती बाजूला ठेवून त्या सिग्नल्सच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून आत्ता जेव्हा खूप लोक असं म्हणत आहेत की भाजपला फटका बसेल तेव्हा मी असं म्हणतो की बसू शकतो हे जितकं, कारण निवडणुकीमध्ये केव्हाही हे होऊ शकतं, तितकंच मला दिसणाऱ्या सिग्नल्सप्रमाणे फार मोठा फटका बसेल अशी काही शक्यता वाटत नाही. ठीक आहे सर, सायकॉलॉजी हा खरं तर खूप क्लिष्ट विषय जो ग्राफ्स, स्टॅटिस्टिक्स आणि नंबर्समध्ये खेळत असतो. पण तो पोटा पाण्यासाठी असतो. ते ग्राफ्स आणि स्टॅटिस्टिक्स केलं म्हणजे मग पैसे मिळतात पोटाला. पण आज तुम्ही कट्ट्यावर आलात आणि 2024च्या अनप्रेडिक्टेबल निवडणुकीचं खूप छान सोपं विश्लेषण करून आम्हाला सांगितलं. आमच्यासाठी तर ते मार्गदर्शक आहेच, पण त्यासोबत कट्ट्याचे जे प्रेक्षक आहेत, एबीपी माझाचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ते 4 जूनच्या निकालाकडे बघताना सहाय्यभूत ठरेल एवढं मात्र नक्की. कट्ट्यावर आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तुमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली याबद्दल आभारी आहे. नमस्कार.
आणि यासोबत क्विक आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाही पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपण आता इथेच थांबतोय. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.